विधिशर्वभूर्वगीर्वाणविज्ञानदमानतोऽस्मि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवप्रसन्ना वदने च मे श्रीः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत् अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम् कमलानाथदोर्जातं विद्यार्थिगणसेवितं वन्दे सुहास्यवदनं द्वारकानाथयोगिनं द्वारकानाथतीर्थानामनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये रामपादाब्जसंलग्नं शान्तं दान्तं प्रियं वदं विद्याधीशगुरुं वन्दे मृदुपूर्वं प्रभाषिणम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयाश्वनिष्टानि साधयेष्टानि माधव श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् प्रप्रथमदावनु हांगचे ह्या क्षेत्राचे उपास्य देवता परमपूज्य द्वारकानाथतीर्थ स्वाम्याले करकमलान प्रतिष्ठित तसले लक्ष्मी वेंकटरमणाले स्मरण करताची परमपूज्य श्री संस्थान गोकर्ण पुर्तगाळी जीवोत्तम मठाधीश विद्याधीश तीर्थ स्वाम्याले चरणावृंदात स्मरण करताची तशीच कैवल्य मठाधीश शिवानंद सरस्वती स्वाम्याल दलरीची चरणारविंदा वंदन कोरनु हांगा आयच दिवसाक उपस्थित असेल तुमक सर्वांक भगवत भक्तांक प्रीतीन स्वागत करताची तुमका सर्वांना तुम्ही अनेक पंत श्रवण कोर नसील तसले ऐकून गोत असेल तसले अत्यंत प्रसिद्ध भविष्योत्तर पुराणांत येऊच तसले श्रीमद वेंकटेश महात्म्याचे प्रवचन अथवा श्रीनिवास कल्याण म्हणून प्रसिद्ध जावन असेल तसले एक परमात्मा दिव्य महात्म्य तागेले कल्याणाचे प्रसंग वर्णन करचे तसले
भविष्योत्तर पुराण ಅಂತ येऊची तसले व्यंकटेश महात्म्याचे यथाशक्ती प्रवचन आम्ही आईच्या दिवसादकून 3 दिवस पर्यंत करूया. सर्वांक तुमक ಗೊತ್ತಸಿಲ್ म्हणकेची सकल पुराणाक उगमस्थान खंचे म्हणमळरी नैमिषारण्य. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. नैमिषे अनिमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः शौनकादि महर्षी पूरा लोकांना अनिमिष क्षेत्र जावन असेल नैमिषारण्य ताका अनिमिष क्षेत्र म्हणचे एक कारण अस. निमेष म्हण म्हळ्यार आमगेले दोळे रेप्पे आम्ही केन्नाय दोळे रेप्पे हल्लेत असताची जाल्यार देवतेंक अनिमिषाः म्हण नांव. कसले म्हळ्यार तांणी दोळे रेप्पे केन्नाय हल्लोच म्हणून नाका ताका तांकां अनिमिषाः. तसल अनिमिष क्षेत्र म्हळ्यार देवता सन्निधान असेल तसल क्षेत्र ते नैमिषारण्य ताका ताका अनिमिष क्षेत्र म्हण आपले. असले नैमिषारण्यांतू शौनकादि महर्षी पूरा यज्ञ करत म्हणताना त्यांनी सूत पुराणिकांक विचारले. माहात्म्यं पुण्यवर्धनम सूत सूत महाभाग सर्वशास्त्र विशारद. हे सूत पुराणिकानो तुम्ही सर्वशास्त्र विशारद. त्वत्तोहम श्रोतुमिच्छामि माहात्म्यं पुण्यवर्धनम. आमका परमात्मा दिव्य महात्म्य श्रवण कोरका म्हणून इच्छास तुम्ही आमक ते श्रवण कोरोच मुखांतर भगवत तत्वाचे अमृतपान कोरोच मुखांतर आमक उद्धार करा भगवत तत्वाचे उपदेश करा म्हणून घेऊन त्यांनी सूतपुराणिकाले निमगिलेले. त्यांनी सूतपुराणिक इतो तेदोपर्यंत सूतपुराणिकाले की शौनकादि महर्षियांना अनेक महात्म्याचे श्रवण कोरंदला. कथितं रंगमाहात्म्यं त्वया हस्तिगिरीशितुः जगन्नाथस्य वै विष्णोः माहात्म्यमुतलं मुने. इदानीं श्रोतुमिच्छामि माहात्म्यं वेंकटेशितुः. यदपर्यंत अनेक क्षेत्राच महात्म्य सांगून दाला शौनकादि महर्षी सूतपुराणिकान खंच खंचे सांगताच रंगमाहात्म्यं रंग श्रीरंग क्षेत्राच महात्म्य सांगून दाले. तदनंतर हस्तिगिरीशितुः कालहस्ती कसा नसता ताजे महात्म्य सांगून दाले. तदनंतर जगन्नाथ पुरीचे महात्म्य सांगून दाले. हे पूरा तुम्ही सांगले. आता आमका व्यंकटगिरीचे वैकुंठगिरी आईच्या दिवसा कसन तिरुपतीन तसिले ते तिरुमला कसने एक पर्वत असा ताका व्यंकटाचल म्हणून कलियुगांत नाव. त्या व्यंकटाचल महात्म्य आमका ऐकू का म्हणून इच्छा उत्पन्न झाला. तुम्ही त्या व्यंकटेश महात्म्य त्या व्यंकटगिरीचे व्यंकटाचलाचे महात्म्य आमका सांगून दिया म्हणून घेऊन त्यांनी निमगून घेताची. यथाश्रुतं मया पूर्वं व्यासेन अमित तेजसा. सूतपुराणिक सांगताची हावा हज्जी फुडे वेदव्यासाना मक्क खंची रीतीर उपदेश दिला ते हांव तुका त्याची रीतीरी हांव तुका उपदेश करता तुमका पुरा जना उपदेश करताची तुम्ही धन्यदाया म्हणून सांगताची. सूत उवाच पुरा तु जनको नाम राजा परमधार्मिकः निर्ममो नित्यतृप्तश्च निरहंकृतिरात्मवान्. सूतपुराणिक सांगताची हज्जी पुढे जनक महाराजान हे व्यंकटेश महात्म्य ऐकलेले. शतानंद महर्षीनं जनक महाराजाक हे उपदेश केलेले काही व्यंकटेश महात्म्य. जनक महाराजा कसले उपदेश कोर कापडले. जनक महाराजानं शतानंद महर्षी मुखांतर कसले ऐकू कापडले ते कारण सांगताची. निर्ममो नित्यतृप्तश्च निरहंकृतिः आत्मवान पुरा तु जनको नाम. जनको म्हणे क्लासील काही हो कोण जनकराय म्हणल्यारी आमगेली इतिहासांतू 3 जनकराय मिळताच आमका. एकलो जनकराय कोण म्हणजे मिथिला देशाचे अधिपती तो जनक नाही हांगा. त्याची वंशांतू अनेक जनकराय म्हणून आसिलो ताकदलरी जनक हा म्हणून नाव तो दलरी जक नाही. हो तृतीयस्तु जनको नाम तृतीय अन्यदेव वा. हो कोण म्हणून म्हळरी सीतेल आन कोण अस जनको तो जनक. पुरा तु जनको नाम. त्रेतायुगांत आदिकालांतू हो आसिलो जनक. हक्क कसले ऐकूचे पडले त्या सांगताच. तस्य भ्राता भवत्पूर्वं कुशकेतुरिति स्मृतः. हे जनकाक एकळ भाऊ कुशध्वजा म्हणून तागेल नाम कुशकेतू म्हणून तरी म्हणताच. हे कुशध्वजाक 3 जन चल्ले चरडूम 3 जन चलिये चरडूम. कोण कोण 3 जन चलिये चरडूम तुमक गोतस ऐकून असतात तुम्ही. श्रुतकीर्ती मांडवी उर्मिळा चल्ले चरडूम वरके नसिले ताका विचिकित्सू विकर्तना प्रतर्दना म्हणून घेऊन 3 जन चल्ले चरडूम 3 जन चलिये चरडूम. जनकाक एकली धुव सीता तिची जानकी बदमळरी उर्मिळा दलरी जनकाले धुव म्हणून म्हणताची.
जाल्यार ही उर्मिळा त्या मांडवी आनी श्रुतकीर्ती ओटू वाडून 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 तिका जनकराजाल भाव कोण आसा कुशकेतुले धुव कुशध्वजाले धुव म्हणून व्यवहार करता आशिल्लो बद म्हळ्यार उर्मिळा जनकरायाले धुव एकली अयोनिजा सीता आनी ती जन हांनी योनिजा अशी हांक चेडूं आशिल्ले हे दोग जन बाब बाबा जनकराजांनी कुशध्वजा एके कुशकेतू म्हणून घेवन अत्यंत राज्य समृद्ध जावन आशिल्लें तसलें राज्य शासन पुरा करचें कोण आहे म्हण म्हळ्यार जनकराजाल भावान कुशध्वजान कुशकेतून शासन करचें शासक तो जनकरायान कसनेची राज्याची जबाबदारी कसने घेवची ना तो विरक्त जावन भगवन नाम संकीर्तन करून अध्यात्म मार्गारी उद्युक्त जावन प्रवृत्त जावन अध्यात्म साधन करून आशिल्लो हे कಡೆ कुशध्वजा कसन असो तो पुरा राज्याची जबाबदारी स्वीकार करून तो पळोवंक घेत आशिल्लो हक्क कसन ना सुखार आशिल्लो एक दिवस कदाचित जनको राजा मनसीच्छमचिंतयत एक पण मन आईल काही ताका जनकरायाक कसं नाही म्हण रे सुखमेव सदा मे स्यात् दुःखम मनागपि मा भूत आमक पुराजना कशी इच्छा असता ताक वरकेन त्याची इच्छा आशिल्ली आमकी इच्छा कसं नाही म्हण रे सुखमेव मे स्यात् आमकां केदनाय सुख असो दुःख केदनाय येवचें नाका म्हणून आमगेल्या मनांत आसता सुखमेव मे स्यात् दुःखम मनागपि मा भूत जाल्यार पळया आमकां सुखदायी म्हणून आमची इच्छा आसवय जाल्यार त्या सुखाक उपाय कसा आसा ते करताचे आमी ना दुःख आमकां नाका जाल्यार दुःखाक कसन कारण आसा ते आमी केदनाय करता आसताचे ताका आमगेले सुभाषित सांगता पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः आमकां पुण्याचें फल कसन आसा सुख ते दाय आमकां जाल्यार पुण्य करनाचें आमी पुण्याचो सुखदायी जाल्यार पुण्य करनाचें पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः पापाचें फल दुःख आमकां कोणाक नाका मनुष्याक जाल्यार ही पाप करता आसताचे आमी पाप करनाशी अशें जायना हें शास्त्र सांगता जनकराजाक तशीच म्हाका सुखदायी दुःख नाका म्हणून देवान दिल्ली ताका सुख अनेक हजार वर्ष पर्यंत ताणें शासन केल्यार तागेल्या भावान शासन करून तेदो पर्यंत दुःखाचे लवलेश पळय न्ही ताणें सुखाची सुखाचे गणी तागेलें राज्य म्हळ्यार तो म्हणटा ताका अहंकार आयले अहंकाराचे लेश आयले तागेल्या अंतरंगांत अंतःकरणांत तो म्हणटा सुखं न पश्ये नेत्राभ्याम सुखं पश्ये सदात्मनः दुःखं न पश्ये नेत्राभ्याम तो म्हणटा म्हाका सुख पळोवचें करे समय ना आनी दुःख खंयच्यान येता म्हाका म्हगेल्या जिवनांत अहंकार आयला ताका म्हळ्यार म्हगेल्या जिवनांत दुःख ना म्हाका सुख सुख हे दोन दोळ्याक सुख पळोवचें जाल्यार म्हाका पुरसत ना दुःख खंय पळयत हांव दुःख म्हाका सर्वथा याना म्हणून लेखले काय ताणें अहंकार केदान आयला पळया तेदान परमात्मो माय जाता गोपिका स्त्रियांक तशीच परमात्मा प्रकट जालो रासलीला पुरा जाले नंतर अहंकार आयले आमी तरी ना म्हणून जाल्यार कृष्ण ना मोहित जाला कृष्ण आमगेले अधीन जाला आमकां परवश जाला म्हणून घेवन तांणी लेखले खंयचे क्षणाक अहंकार आयले गोपिका स्त्रियांक त्या क्षणाक माय जालो कृष्ण ययाती चंद्रवंशाचे रायू महान तपस्वी महादानी स्वर्गा गेलो थंय येवन इंद्रान निमगेले काय भूलोकांत अत्यधिक पुण्य संपादन केलेलं कोणे आसवे म्हणून घेवन ययाती म्हणता मिगेले की ना अधिक पुण्य संपादन केलेलं आनी कोणे म्हाका दिसना म्हणून म्हणता अहंकार येईल ताका ताका वयच्यान तोग घाले धब्बनी पडलो वयच्यान तोग आमी केलेली तपस्या आमगेले अहंकारान नष्ट जाता काय यजातीक त्याची जालेले गोपिका स्त्रियांक त्याची जालेले जनकाक त्याची जाले जनकाक अहंकार आयले म्हाका सुख पळोवचें करे पुरसत ना आनी दुःख खंयच्यान येतल म्हाका दुःख सर्वथा याना म्हणून आलोचन केलें कदाचित दैवयोगेन कुशकेतुरगान मृतिम पळया प्रारब्ध कुशध्वज कोण आसा जनकाल भाव पुरा पळोवंक घेत आशिल्लो ताका मरण आयलें मरण प्राप्त जालें परमात्मान दिल्लें पेटू हे ताका मुखार कसं करचें विलाप केले काय जनकरायान तौ दंपतीन नृपो दृष्ट्वा त्यक्तपुत्रौ सुखोचितौ विललाप महाराजः भ्रातरं भ्रातृसंहितं जनकराजाल भाव केदना तक्क मरण आयले दैवयोगेन प्रारब्धवशात तक्क मरण आयल तक्षण तागेल बायल दलरीची ती सहगमन करता हे कಡೆ चेडूवा तागेल चेडूवा उर्मिळा श्रुतकीर्ती मांडवी तितले मात्र नाही हे विचिकित्सू विकर्तना प्रतर्दना चले चेडू आसाची हक्का धुवस सीता हे इतले चेडू सन्न मुखार तांकां भारडीक कोरका
चरडू वांका राज्य पट्ट बांधू का शत्रू काट मस्तस ह्या पूरा जबाबदारी तागेल्या भावा वयर आशिल्ल्या भावान गेल तक्षण एक पण थागेल वयर आयले हाका चिंता आरंभ जाल्या कसन करचें म्हणून कळणी हा भद्रे बालकान त्यक्त्वा वृद्धं मां जनकं तथा क्वगच्छसि वरारोहे पतिमालिंग्य मंगले तो म्हणता कुशध्वजाल बायले का खई गेली तू आईच्या दिवसाक बामणा लोटू तू वरकेन मागशी गेली मो मुखार ह्या चरडू पळोवंक घेतल कोण इतले चरडू हरडिके का लग्ना वाड्डेल चरडू आसाची मुखार हंक पळोवंक घेतल कोण विलाप करता अद्य दृष्टं वरारोहे त्वद्वियोगेन केवलम् इति संचिन्त्य मनसा वारं वारं महीपतिः त्वद्वियोगेन तुगेल वियोग जाले मिगेल भावाल वियोग जाले आईच्या दिवसा म्हाका विलाप करता दलरी दावचसिल दावका मुखार हाणे जनक रायू प्रेत कार्याने कसन कोरका ते पुरा प्रेत कार्य करता औरुध्वदेहिक संस्कार करता कोरून जाल नंतर सतु चिंता परो भूत्वा चिंता आरंभ जाली मुखार कसने म्हणून घेऊन त्यक्तान्नः त्यक्तभोगश्च खाऊचे जेवचे पुरा सोडले काही हाणे चिंता आमके एक पंत चिंते आरंभ जाल्या रे जेवण सेरवना खाण सेरवना चिंते आरंभ जाता आमगेल व्यापारा वयर मन वचना मन स्थिर जावनासना मन चंचल जाता बुद्धी चंचल जाता हक्का तशी जाले त्यक्त भोग त्यक्त निद्रा पूरा त्याग करता नीद येताना हक्का खाण जेवण सेरवतना तस्य दुःखस्य शांत्यर्थं शतानंद पुरोहितः शतानंद महर्षीला आगमन झाले शतानंद महर्षीला आगमन जाल तक्षण तो दंडवत प्रणाम करून घेऊन तांका नमस्कार करून सांगता पळया मिगेल दुःख आईच्या दिवसा म्हाका येऊन प्राप्त झाले तीन कारण आस तीन निमित्त आसा मिगेल दुःखाक ते परिहार करचे तुम्ही उपाय सांगा कसन ते निमित्त तो सांगता वृद्धत्वात् आत्मनश्यैव पुत्राणां चैव शैशवात् कन्यानां च वराभावात् हतबंधो महामुने बहवः शत्रवः सन्ति रावणेन्द्रजितादयः अनेक शत्रू असाच म्हाका म्हणून म्हणता रावण इंद्रजित्तो अनेक शत्रू असाची हांनी केदन आक्रमण करताच मिगेल राज्या वयर म्हाका गोतना तांक फेस करचे सामर्थ्य म्हाका आसा की ना म्हाका गोतना दायना तो केदन येवचे पुरो ते प्रज्ञा म्हाका ना तुम्ही रक्षण करका हे मिगेल दुःखाक एक कारण हांनी केदन जाल्यार येवचे पुरो मात्र नाही चलये चरडू आसाच आमगेल्या घरान तू लग्न वाडले हांका मुखारी हो रावण परस्त्री कामुक केदन येवन अपहरण करता स्त्रियांक गोतना आमगेले चलये चरडू अपहरण करून गेले म्हणून जाल्यार हांव कसन करचें तागेले विरुद्ध युद्धार आपचे सामर्थ्य म्हाका ना त्या एक दुःखाक कारण न जाने मुनिवर्याहं प्रज्ञा चक्षुर्न विद्यते सीतायाश्चातिरूपायाः मिगेल धूव सीता आसा थिक्क जाल्यारीची योग्य एक वर सोदून घेवन लग्न करका कित्याक म्हळ्यार सीता सामान्य नाही अयोनी जाती अयोनिजाक अयोनिज पुरुषाक दिवन लग्न करका सामान्य मनुष्या दिवन लग्न करचे जायना त्या एक म्हाका चिंता आसा तितलं मात्र नाही दीर्घायुषश्च मे पुत्राः मिगेल चरडू चाल्ल्या चरडू मुखार तांकां राज्य पट्टाभिषेक करका दीर्घायुष्मंत जावका तांणी तितलं मात्र नाही अनेक इच्छा हो प्रकट करता अनेक इच्छा कसं नाही म्हणून म्हळ्यार चारी चरडूवांक चलये चरडूवांक एक रायाल सून जावका म्हणून येवन मनांत एक रायाल सून जावका चार बाप बाबांक चार ह्या चलये चरडूं बोब भयणांक लग्न करून दिवका एक रायाल सून जावका चिंते आसना म्हणून घेवन ते आलोचन करून घेवन हो निमगिता जामातरश्च चत्वारः एकराजसुतास्तथा चलये चारय चलये चरडूवांक एकलो माव आसका एकली माय आसका माय विंगड जाले माव अंतू एक आसका म्हणून घेवन अंतू हे इच्छा प्रकट केल्या हे मिगेल्या दुःखा निमित्त तीन आसा एक रावणाल भय एक सीतेक अयोनिज पुरुषाक दिवन लग्न करका अनेक मिगेले हे चारय चलये चरडूं सीतेक इन्क्लूड करून एकची राजकुलांक तांकां भारडी करून दिवका हक्क उपाय कसं नाही म्हणून निमगिता तेदना शतानंद महर्षी सांगताची चिंती करू नका अस्ति कश्चिद विशेषोऽस्मिन् भूलोके भूमिपालक एक उपाय आसा कसं ते दुहितस्तव कल्याणं सुखदं शत्रुनाशनं पळय श्रीनिवास कल्याण तू ऐकव व्यंकटेश महात्म्य ऐकव व्यंकटगिरीचे त्या पर्वताचे महात्म्य ऐकव पुरो हे तुका तुगेल भितर असेल भय आतंक कसा नासा रावणाल विशयान भय असो तुका आतंक आसा त्या जाल्यार नाश जाता आणि तू इच्छे पावला कसा ने चारी चले चरडूं एक राजकुला वचका एकलेक सून सुन्न जावका म्हणून तुगेली इच्छा आसा ना तसले एक योग्य वर चार जन मेळतात तुका मेळका वय म्हणून जाल्यार श्रीनिवास कल्याण ऐकव हे ऐकल्यार पळया श्रीनिवास कल्याण आमी कसले श्रवण करका म्हणून म्हळ्यार
आमगेल घरांतू आमगेल चेडूवांक विवाहाक आम्ही पळयतच ताची योग्य वर की योग्य वधू पळयतच ताच्यान मेळच्याक अनेक तराचे प्रतिबंधक असता विघ्न येत असता कसं नाही मेळणी आणा मेळल्यारी चांग योग्य घराण्याच्या सणाची पुरा आमगेल मना असेल म्हणके आमके एक जामय दावकावे एक आमगेले मना असेल म्हणके आमका धुवेन चांग घरा वचून पावका चांग सून दावका हे पुरा अस्वय म्हणून जाल्यार श्रीनिवास कल्याण ऐकल म्हणून जाल्यार योग्य वधूक योग्य वराक योग्य वधू मेळता अंत कसं नाही संशय ना पळया श्रीनिवास कल्याण ऐकूच्या वचूनची चारी जनांक रामाक लक्ष्मणाक भरताक शत्रुघ्नाक दिवन वारडी कोर तश जाले शतानंद महर्षी मुखांतर जनक महाराज हे ऐकता श्रवण करता हे व्यंकटेश महात्म्याचे एक वैशिष्ट्य वैकुंठगिरी महात्म्यम सभविष्यम सहोत्तरम वैकुंठगिरीच महात्म्य तो ऐक पुरो कितें म्हळ्यार हे कसन दावका ते पुरा दिता धनकामस्य धनदम कोणाक धनाची इच्छा आसा तांकां धन दिता पुत्रकामस्य पुत्रदम विवाह जाल्ला म्हणले क्या विवाह जाल नंतर जाल्यार श्रेष्ठ पुत्र संतती दावका म्हणल्यार हे श्रवण करा पुत्रकामस्य पुत्रदम रोगार्थानां रोगहरम रोग असल्यारी रुग्ण जाला म्हण जाल्यार देह रोग वचका म्हण जाल्यार हे श्रवण करा ज्ञानिनां ज्ञान साधनम ज्ञान अभिवृद्धी करून मोक्ष मार्गार वतल्यांक जाल्यार हे उपाय जाता तितले मात्र नाही यच्छ्रुत्वा सर्वलोकेशो ब्रह्मा ब्रह्मपदंगतः ब्रह्मान जाल्यार श्रवण केला काही हे व्यंकटेश महात्म्य रुद्रान जाल्यार श्रवण केला काही ब्रह्मान हे श्रवण करून ताका ब्रह्मपदवी मेळ्ळा काही रुद्रान श्रवण करून ताणे विष पिल्लेल विष बाधा ताण परिहार करून घेतला काही इतलं पुरा महात्म्य साका वैशिष्ट्यस्य किमुक्तेन विशेषेण तत्फलम क्षिप्रमेष्यसी अत्यंत शीघ्र जावन दित हे फल आणि विलंब ना हंतो तू हे श्रवण करी म्हणून म्हणता शतानंद महर्षी जनक महाराजाक जाल्यार इतले पुरा तागेल भावा मरण आयिल्ल्या कुशध्वजाक तागेले बायल जाल्यार सहगमन केलेले हे पुरा ताका स्वप्नांत दिसिले देवादयेन भद दायनी कितें म्हळ्यार हे उर्मिला मांडवी श्रुतकीर्तीन पुरा लग्न जातना आशिल्लो कुशध्वज ताका देवान केदन अहंकार आयिल्लो पळया स्वप्नांत हे दाखयले दुःख भद म्हळ्यार भाव मरणी तो आशिल्लो दुःखम प्रदर्शयामास दुःख दाखयले म्हणस दुःख दाखोवचें म्हळ्यार स्वप्नांत आयिल्लो ताका हे पुरा दर्शयामास दर्शन म्हळ्यार स्वप्न म्हण अर्थ एक संस्कृतांत हे स्वप्नांत आयिल्लो पुरा स्वप्न आयिल्लो तक्षण हो उठेलो अनिष्ट स्वप्न आयिल्ले हे दुस्वप्न पडले म्हाका कसन करचें म्हणून शतानंद महर्षीला निमगेल ताण दुस्वप्न आयिल्ले तेदन केन्नाय फुडल्या कालांतांनी पुरा स्वप्नशास्त्र कोणाक गोत्त आसता तांकां निमगीत आशिल्लें असल स्वप्न पडलां म्हाका कितें म्हळ्यार स्वप्न केन्नाय शुभ अशुभ सूचक दोनी आस आमकां खंयच्या तराचें स्वप्न पडलां केलो पण तो शुभ जाता केलो पण अशुभ जाता ते कसं नाही म्हणून आम्ही स्वप्नशास्त्र गोत्त आशिल्लें समजून घेऊ का काय एक पण ते एक राया ना कसं की दुस्वप्न पडले ताका स्वप्नशास्त्रज्ञाक एकल्या आपले पळय म्हाका असल दुस्वप्न पडला मुखार कसन जाता सांगा शुभ की अशुभ कसं नाही दुस्वप्न म्हणलं तर अशुभची ताण कसन म्हणल्यार पळय तुक राया राजन तुक पडलेले ह्या स्वप्नाक दालतीतले वेगी मरत तू म्हणून म्हणालो रायाक दालतीतले वेगी मरता म्हणून म्हणाल तुका मस्त ना आणि मस्त काळ वांचा ना तू ताण कसन केलं राया ना ताका काण भायर घाले तू स्वप्नशास्त्र सांगचे योग्यता ना तुका वस म्हणता काण भायर घाले अनेकले आपेले हो प्रयोजन ना सांगतालो म्हणून अनेकलो सांगता म्हणून ताका आपेले ताक वरकेन म्हणले काय पळय अशें स्वप्न आयला म्हाका हाजे कसन मुखार सूचन कसन आहे ताण म्हणले काय पळय तुगेल घराणेन तू तुगेल कुटुंबेन तू अत्यंत दीर्घ आयुष्य आशे म्हळ्यार तुक मात्र म्हणून म्हणाल तुक्क सोडलें आनी कोणाक इतलें दीर्घ आयुष्य ना तुक मात्र अशें म्हणून म्हणालो म्हळ्यार ताण सांगिल्लें ताचीच हाजे फूड आयिल्लें सांगिल्लें ना ताचीच हो जाल्यार तितलें वेगी मरता म्हणून जाल्यार ताण सांगता म्हणटा तूं वेगी मरता म्हणून सांगानी तुगेल घराणेन तूं दीर्घ आयुष्य अशें तुक मात्र आनी कोणाक ना म्हणून म्हणलें खुशी जाल ताका हो हांव दीर्घायुष्मंत हांव म्हणून ताका गोत ना बायलांक चेडूवांक आनी पुराय जाणांक अल्प आयुष्यात आनी वेगी मरताचें म्हळ्यार ताका मना येनी हे स्वप्नशास्त्राचे सांगचे अनिष्ट जावचें आसल्यार सूचन दिता आमकां इश्ट जावचें आसल्यार सूचन दिता हे दुस्वप्न जनक राजाक येवचे मुखांतर ताका सूचन दिलें तूं कसने सत्कर्म करी म्हणून घेवन व्यंकटेश महात्म्य आयकव शतानंद महर्षी व्यंकटगिरीच महात्म्य वर्णन करताची सांगताच वैकुंठगिरी महात्म्यम सभविष्यम सहोत्तरम कलौ तत्कीर्तनम पुण्यम सर्व दुःख हरम शिवम आमकां मंगल प्रदान करचें जाल्यार परमात्माला मंगलमय काणी है कथा प्रसंगो पुरा तो वृषभो नाम राक्षसो रुक्ष कर्म करत पळया
तिनी 4 युगांतू 4 नाव काही ह्या तिरुपती असिल्या व्यंकटगिरीक आत्ता आम्ही कलियुगांत हाका व्यंकटाचल म्हणताच. कृत त्रेता द्वापरांतू हाक विंगविंगड नावस त्या सांगताच. कृते वृषाद्रिम वक्ष्यंती कृतयुगांतू हक्का वृषभाचल म्हणून म्हणत असिल्याक. त्रेतायुगांतू ह्याची पर्वताक अंजनाचल म्हणून या नाम. द्वापर युगांतू ह्याची पर्वताक वृषभाचल अंजनाचल शेषाचल म्हणून नाव द्वापर युगांत. कलियुगांतू हक्क व्यंकटाचल म्हणून नाव. अशी कृत त्रेता द्वापर कली 4 युगांतू 4 नावाना ह्या गुड्ड कसा नसा ह्या पर्वत पवित्र पर्वत प्रख्यात झाला. वृषभाचल अंजनाचल शेषाचल आणि व्यंकटाचल. तस दलरी वृषभाचल म्हणून येऊचे कारण कसं नाही, अंजनाचल म्हणून येऊचे कारण कसं नाही, शेषाचल म्हणून येऊचे कारण कसं नाही, व्यंकटाचल म्हणून येऊचे कारण कसं नाही. ह्या इतले शतानंद महर्षी जनक महारायाक निरूपण करताची ह्या दलरी आम्ही श्रवण केल्यावर पूर काही कसं लेख ह्या नाव आईलं ह्या नावा मागची ताजी काणी कसं नाही ह्या श्रवण केल्यारी पूर काही. कल्याणोत्सव दाता म्हणून म्हणताची शतानंद महर्षी सांगताची. पुरा तो वृषभो नाम राक्षसो वृक्ष कर्म कृत. वृषभासुर म्हणे क्लासील काही कृतयुगांत वृषभासुर वृक्ष कर्म करत अत्यंत क्रूर कर्म करतल हो राक्षस हो. क्रूर कर्म इतलं करतल की म्हणून म्हणारे दले एक चांग स्वभाव असेल तागेला कसं नाही म्हणून म्हणारे तागेले गे का ताक कोण दिलेलं की गोतना नरसिंह सालिग्राम असेल काही पळया कराळ नरसिंह सालिग्राम प्रतिनित्य त्या सालिग्रामा पूज करतल. तेव्हा खई म्हणारी त्याची वृषभाचल म्हणारे आईच्या दिवसा कसं व्यंकटाचल म्हणून म्हणताच मी त्याची पर्वतांतू थई त्या नरसिंह सालिग्राम दवर घेऊन पूज करत असेल. थई कसन स्वामी पुष्करिणी नाही असं तांतू त्रिकाल स्नान कोरनो त्या सालिग्रामा पूज करत असेल काही. तिथलं भक्ती तिथलं श्रद्धा दलरी भाई राहील तक्षण क्रूर कर्म. त्या पर्वता असेल अनेक मुनिवरेण्यांक बाद दिवछाण उपद्रव दिवचाय तपस्या विघ्न उत्पन्न करचाय तपोभंग करचाय. हे पूरा तपो मूर्ती कोणासाची त्यांनी येऊन पूरा देवाला शरण झाल्या. देवा राक्षसो वृक्ष कर्म करत अत्यंत क्रूर कर्म करतल हो आमक पूरा जना उपद्रव दिता आमका तपो निरत दावच्या सोडताना तुची येऊन तक संहार कोरका तक तक्क शास्ती कोरका म्हणून देवाला शरण झालेले त्यांना परमात्मा म्हणता तुम्ही चिंत कोरनुकाची तेन संक्लिष्ट तपसहा तद्वधे शरणम गता. देवाला शरण झालेले त्यांना आश्वासन दित देऊ चिंती कोरनुकाची हावी येता म्हणून घेऊन हो प्रतिनित्य सालिग्रामा पूज करता. हागेले सालिग्रामा पूज करची क्रम कशी म्हणून म्हणारे आम्ही ध्यान दुखून आरंभ करून पुरा उपचार दिताची. हो ध्यान आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान केले अभिषेक केले वस्त्र उपवीत गंध समर्पण केले सालिग्रामाक. तदनंतर पुष्प समर्पण करत म्हणताना आम्ही घाललेले म्हणके फूल घालची नाही ताणे ताण कसं करचे असेल काही म्हणून म्हणारे सांगताची. पूजांते स्वशिरः पुष्पम खडगेनाहृत्य भूपते. तागेल खडग घेऊन तागेले स्वशिरच्छेद करून घेऊन शिरः पुष्पम समर्पयामी म्हणून समर्पण करत असेल काही पळया पळया रगत बाहेर राहिला रीची देवा पूज कोरच्या ना म्हणस म्याळ जाता बाहेर येऊ का म्हणस हो स्वशिरः पुष्प समर्पण करत असेल. तागेला स्वारस्य कसं नाही म्हणून म्हणलं शिरच्छेद केदन करून घेत असेल त्या देवा अर्पण केलं तक्षण वापास अनेक चिगुरत असेल काही तक माते ह्या वैशिष्ट्य हा गेल्या वृषभासुर आलाय अशी प्रतिनित्य पूज करत असेल. तीर्थे तुंबुरू सम्यके त्या थई तुंबुरू नामक तीर्थांतू स्नान करून घेऊन त्या देवाक शालिग्रामशिला अभिषेक करत असेल पूज करत असेल. एक दिवस हो परमात्मा अशी हो 5000 वर्ष हाणे तपस्या केला काही पळया अशी पूज केला हाणे सराक्षसो महाराज 5000 वर्ष हाणे अशी पूज केलेला कस परमात्मा संतुष्ट जाऊन प्रकट झालो. श्रीनिवासो प्रकट जाऊन घेऊन प्रकट झालं तक्षण त्या परमात्मा दिव्य सच्चिदानंदमय रूप पळून घेऊन एक मुहूर्त मूर्छित जाऊन पडलं काही पळया. सुरवेर दंडवत प्रणाम केलताणे प्रणाम करून ते दिव्य मूर्ती पळेता देवाली अर्जुनाक कशी विश्वरूप पळेल अर्जुनानं तशी त्या देवालय श्रीनिवासालय रूप पळून घेऊन एक मुहूर्त म्हळ्यार लागलागी 48 निमिष मूर्छित जाऊन पडलं. त्या मूर्छावस्था दुखून वापास जागृतावस्थे येता पळेता परमात्मा का देव म्हणत काही कसंदाव का निमगी तू काम हो म्हणता पळया केशवानंत गोविंद श्रीनिवास सुरोत्तम. हे श्रीनिवासा सुरोत्तमा केशवा अनंता स्तोत्र करतो तो माक्का
न च मोक्षम न च स्वर्गम मक मोक्ष नाका मक स्वर्ग नाका पळय आम्ही कसकसन इच्छे पावताची त्या हक्क कसने नाका पारमेष्ठ्य पदम हरे मक ब्रह्मपदवी दलरी नाका आणि कसन दाव का तू सांगा न याचे जगताम नाथ जगत्याच आधिपत्य दलरी मक नाका चक्रवर्ती दाव का हाव सम्राट दाव का मका आशिना कसन दाव का तुका युद्ध भिक्षांच्या देही मे तू गेलो तू युद्ध कोर का माका म्हणजे 5000 वर्ष तपस्या करून घेऊन देवा लोटू युद्ध कोर का म्हणून घेऊन हा नाही युद्ध भिक्षांच्या देही मे युद्ध भिक्षा माक दिये जायत तथास्त्विती जायत युद्ध आरंभ झाले देवाक आणि वृषभासुराक परमात्मा गेले अनंत अवतार अनेक अनेक अवतार घेत काही मत्स्यावतार घेऊन युद्ध केले कूर्मावतार घेऊन युद्ध केले नरसिंहावतार घेऊन युद्ध केले वराहावतार घेऊन युद्ध केले नाना अवतार रूप धारण करून परमात्मा युद्ध करत असं परमात्मा खंची खंची रूप धारण करतात तागेले लीला प्रभावानं होवरकेनं तागेले माया प्रभावार तोवरकेन त्याची रूप धारण करत असेल काही पळया तिथले शक्ती प्राप्त करून घेतील त्याने सिद्धी प्राप्त करून घेतील परमात्मा खंची रूप धारण करता त्याची रूप माया प्रभावान होवरकेन त्याची रूप धारण करून युद्ध करत असेल काही देवानाची अहो रूपम तू गेलं है तू कोरचे ह्या युद्ध कौशल अद्भुत म्हणून परमात्मानं प्रशंसा केलं काही तागेले संतुष्ट झालतो परमात्मा मात्र नाही गरुडारूढ जाऊन बसतं काही होवरकेन एक डुप्लिकेट गरुड निर्माण करता तोवरकेन ताज वैर बसता पुरा ह्या मायेच प्रभावान पुरा तोवरकेन दाखवत असं हाजी पुढे भागवतान तू येता पौंड्रक वासुदेव म्हणासील काही पौंड्रक वासुदेव तोवरकेन हाव वासुदेव हाव कृष्ण म्हणून पुरा सांगून भोवची ताणे सांगेल तक्षण दायनाची कोण की म्हणली काही नाही तुका पौंड्रक वासुदेव म्हणून तू म्हणून घेता ताक शिवच चिन्ह पुरा असा तुक नाम तिथल्या ना मग हाण वचून हुनाची लोकांना हुना करून घेऊन त्या शिवच चिन्हवर घेतलं काही हा वरकेन पौंड्रक वासुदेव हा वरकेन वासुदेव दालो तशी हो देव खंची रूप धारण करता त्या रूप हा धारण करत असेल काय देवानं हा गेल प्रशंस केलाय मुकारे सांगता यत्कृतं श्रीनिवासेन तत्कृतं वृषभेण च श्रीनिवास कसकसन करता ते पूरा हो वृषभासुर करता असा साधू साध्वित्य भाषत देवू तगेल प्रशंस करता आहरिष्ये शिरःकायात यथा पक्षफलं द्रुमात आणि हा कशी सोडल्यारी आणि खंचकंचे हा वेदोळ खंची रूप धारण करणी त्या रूप दलरी हा धारण करता नाक्का म्हणून देवान कसं केलं चक्र काढले काही आहरिष्ये शिरःकायात तू गेल्या ह्या मुंडा दुखून रुंडू विंगड करता हवं म्हणून घेऊन परमात्माने केदन त्या चक्र घेतल्या तागेल भित्तर असेल त्या चक्राचे दर्शन दावून पळया ताका तागेल भित्तर आसुर स्वभाव पुरा गेले काही आसुर स्वभाव गेले तो दंडवत प्रणाम करता आणि सांगता प्रणिपत्याह विश्वेशम अस्तुवद राक्षसेश्वरो वृषभासुरो प्रणाम करून सांगता चक्रपाणे नमस्तुभ्यम त्या चक्र पळून ताका देवालय स्मरण दावून तागेले असुर स्वभाव गेले सात्विक स्वभाव जागृत झाले चक्रस्य चरितं श्रुतं तू गेल्या चक्राचे विषय हवा तू गेल्या चक्राचे अपार महिमा हा ऐकाला हज्ज पुढे तू गेल्या चक्राच्या निमित्तान मरण पावून कीर्तिमंत झाले स्वर्ग प्राप्त करून घेतील असाची मोक्ष प्राप्त करून घेतील असाची आज मक्क दलरी भाग्य मिळला तू मक्क संहार कर का म्हणून हे चक्र काढला हाव दलरी तू गेल्या चक्रानं मोरनू सद्गती मक्क प्राप्त जाता मी गेला असुर स्वभाव पुरा गेलाय म्हणून म्हणत होता दलरी एक वर निमगित वृषभासुर हवत मरता तू गेल चक्रान प्रतप्त दावनो मक मोक्ष मिळता दलरी हे पर्वत कसा नसा मिगेल नावारे हे प्रख्यात दाव का म्हणे एक वर निमगित वरम ययाचे वृषभो भवेत शैलो ममाभिधा मिगेल नावारे हे शैल हे पर्वत प्रख्यात दाव का म्हणून म्हणता परमात्मा तथास्तु म्हणता आणि त्या चक्रानं त्या वृषभासुराक संहार करता अशी हे कृतयुगान तो ह्या पर्वताक वृषभाचल म्हणून नाव येईल त्या वृषभासुराल निमित्तानं मुकारी कथमंजन शैलेती त्रेतायां नाममे वद अंजनाचल म्हणून नाव कसले आईले शतानंद महर्षी जनक महाराजू प्रश्न करता तेदना अंजनेल काणी सांगता अंजना केसरील बाईल संततीना अनेक वर्ष दुखून संततीना म्हणून घेऊन श्रेष्ठ पुत्र संतती दाव का म्हणून घेऊन खंची शबरीक अध्यात्म मार्ग प्रदर्शन करून घेऊन खंची शबरील उद्धार केलेला साची मतंग महर्षी त्या मतंग महर्षी शरणदाता अंजना आणि म्हणत काही मग संततीना श्रेष्ठ पुत्र संतती दाव का कसन कोरचे मतंग महर्षी उपाय सांगताची पंपाया पूर्व दिग्भागे 50 योजनांतरे नरसिंहाश्रमो देवी वर्तते वसुधातले पळे हे पंपा तीरादुकून दूर थई एका पर्वत असं नरसिंह आश्रमस थई तस्य दक्षिण दिग्भागे नारायणगिरेस्तटे नारायणगिरी म्हणून म्हणतात नारायणगिरी म्हणजे ह्याची तिरुपतीचे पर्वत
नारायणगिरी थै वैरी उत्तरे स्वामी तीर्थस्य स्वामी पुष्करिणी तीर्थस थै आकाशगंगा म्हणून एक तीर्थस तू थै वस प्रतिनित्य त्या स्वामी पुष्करिणी नाही तो स्नान करी आणि देवाला आराधन करी तपस्य कर थै तुका श्रेष्ठ पुत्र संतती दाता 12 व्रतंचर 12 वर्ष तू तपस्य करी म्हणून मतंग महर्षी आदेश करताच. ही येता नारायणगिरी खंच वृषभाचल म्हणून प्रख्यात झालेलं कृतयुगांतू त्याची त्रेतायुगांत आता अंजना थई वैर चोण घेऊन स्वामी पुष्करिणी नाही तो स्नान करून थईची धरणी देवी समेत जाऊन वराह असं थई स्वामी पुष्करिणी लागीची व्रत कसं नाही म्हणत 12 व्रतंचर 12 म्हणून म्हणले व्याख्यानात म्हणतात 12 वर्ष तपस्य केलेलं नाही तिने 1 वर्ष केलेलं काय 12 म्हणून एक व्रताचे नाव पडया श्रेष्ठ पुत्र संतती दाव का म्हणून झालं त्या व्रत कोर का कसं त्या व्रताचे नाव कसं हे व्रत अब्द म्हणून म्हणाले प्रतिदिवस तिने त्या स्वामी पुष्करिणी नाही त्वचका त्या पुष्करिणी त्वचून स्नान कोरून घेऊन वराहाल दर्शन कोरका वराह दर्शन कोरून घेऊन वराहाले तीर्थ प्राशन कोरका हे इथल्या दिवसात 3 पंत कोरका 3 पंत स्नान कोरका 3 पंत वराह दर्शन कोरका 3 पंत वराहाल तीर्थ प्राशन कोरका अश्वत्थ वृक्ष एक असते त्या अश्वत्था प्रदक्षिण वरकेन घालका हे इथलं कार्य दिवसात 3 पंत कोरका दिवसात 3 पंत कोरनो 1 महिने केल्या रे तक 1 अब्द म्हणताची अशी 12 म्हणारी 12 महिने झाले 12 महिने म्हणे 1 वर्ष अशी तपस्या कोरका म्हणून घेऊन मतंग महर्षी आदेश करताचे अशीची मतंग महर्षीने सांगेल प्रकार ती तपस्या करता उपवास पराबाला बाह्य भोग विवर्जिता बाह्य भोग्य वस्तू कसा नसतं ते पुरा सोडता तपो निरत जाऊन त्या पर्वतांत तपस्या करत म्हणताना हिक्का अथैकस्मिन् दिने वायु 1 वर्ष झाले भक्तीनं तपस्या केल्या 1 वर्ष झाल्यानंतर साक्षात वायुदेवोची प्रतिदिवस येऊन ती एक फल देत असेल काही फल दित्तावत असेल त्या स्वीकार करत असेल 1 वर्षाचे व्रत झालं ती गेल्या वीर्य गर्भफलम तस्याः प्राक्षिपत्कर संपुटे 1 दिवस वायुदेवान त्या फल दित्त म्हणताना तगेले वीर्य तगेले तेजस पूरा तंतु पूर्ण कोरून घेऊन तंतु भोरनु त्या फलांतु तिक दिली काय तिक गोतना हंतु वायुदेवाले तेजस्स म्हणून गोतना वीर्यस्स म्हणून गोतना 3 भक्षण केले तत्क्षण वायुदेवाला अनुग्रहान परमात्माला अनुग्रहान गर्भधारण झाले गर्भधारण झाल्यानंतर श्रेष्ठ कालाक चैत्र पौर्णिमा प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्य साधकः भगवत्कार्य साधको रामाल कार्य साधन कोरची गती रची हनुमंत जाऊन घेऊन तो अंजनादेवील गर्भांतू प्रकट जाता हनुमंतू म्हणून पूरा ऋषी वरेण्यांतक ज्ञान नाव दवरलेलं काही पडाया हनुमंतम अमुम प्राहु हागेल नाव हनुमंत म्हणून ज्ञानी दवरले कसले म्हणारी हनुशब्द हा ज्ञानवाची म्हणून श्रेष्ठ प्रशस्त ज्ञान कोणास की तो हनुमंतो म्हणून एक आम्ही हनुमंतो म्हणारी एक अर्थ असं कसं म्हणता तोंड थोडे सुदला म्हणून घ्या तका तो हनुमान म्हणून भद म्हणारी प्रशस्त ज्ञान कोणास की तो हनुमान तगेल तोंड सुज्जिल पळया आम्ही तक भ्रम आईलाय म्हणून म्हणताची सान असतं म्हणताना सूर्य अधिकान उडलो सूर्य गिळका म्हणून घेऊन चमकल तो आंबो म्हणून घेऊन भ्रम आईले तका उडलो मग बद म्हळे कसं झालेलं म्हणारे राहू सूर्य गिळच्या इल्लो राहू माक्षी पेटो का म्हणून हनुमंत उड्डिलो राहून कसं लेखलंय मिगेल आहार सूर्या का हो गिळच्या येत असं म्हणून राहून लेखून ताणवचून इंद्रा कंप्लेंट दिले इंद्र वज्रायुध घेऊन आयलो वज्रायुधान प्रहार केलाय हनुमंताक प्रहार केल तक्षण पडया हनुमंताला तोंड सुजले म्हणून त्या वज्रायुधा प्रहाराक भद म्हळ्यारी नारायण पंडिताचार्य सांगताची इंद्रा वज्रायुध प्रहार दाल्ल्यार वरकेना तक कसने दायनी म्हणताच हनुमंताक भंगे प्रसक्ते पिन भंगमाप तक दावच्या स्वैव अकस्मात पडया प्रहारान तोंड सुजले म्हणून लेख्या सूजी कितले दिवस पर्यंत असता केदनाय असतोय सूजी 2 वार 1 वार की 1 महिने की अंतु सूज असेल देऊ काची सूजी जाल्यार हनुमंता केदनाय सूज असतं तोंड एक कपी वंशांत आयला जावचे वचून तोंड थोडे येद राहश्य पुरो त्या आश्य पुरो त्याला वज्रायुधाच्या प्रहारांताक सुजले म्हणून म्हळ्यार ना भंगे प्रसक्ते पिन भंगमाप ताका कसं नाही जायनी काही अस्सल हनुमंत तो प्रशस्त ज्ञान आशिलो
साक्षात वायुवंश संभूतो वायूल प्रथम अवतार हनुमंतो राम कार्य साधको असल हनुमंत जन्म आयलो अंजनेक त्या अंजनेनं त्या पर्वतांतू तपस्या केलेल्या निमित्तानची थई ताक अंजनाचल म्हणून नाव झाले. तशी कृतयुगांतू वृषभाचल कडेरी त्रेतायुगांतू अंजनाचल म्हणून प्रख्यात झाले. मुखारी हे अंजनाचल नंतर शेषाचल म्हणून कसले जाल्ल्या म्हणून शतानंद महर्षींक जनकराजो निमगिता तेदना थई शतानंद महर्षी सांगता द्वापरे शैषशेष शैलेती कथम ख्यातिर्भविष्यति पुरा वैकुंठनगरे आदिशेषम समादिशत. वैकुंठांतो एक पंता परमात्मो लक्ष्मी समेत जाऊन बसला. बाहेर द्वालपालक जय विजय नाची की त्यामुळे जय विजय त्यांनी 3 जन्म काढचे असताना रावण कुंभकर्ण हिरण्याक्ष हिरण्यकशिपू दावनो शिशुपाल दंतवक्र दावून काढचे असतात. त्यानंतर पोस्ट खाली देवान कसं केलं म्हणून मला रे द्वारपालक दावून शेषाक राब्बेल काही तू वचून राब म्हणून घेऊन शेष राब्बिलो द्वारपालक दावून. एक पंता वायुदेवाला आगमन दत्ता साक्षात वायुदेव थई येता. तस्मिन् काले महाराज मारुतः प्राणवल्लभ. वायुदेवाला आगमन दत्ता वायुदेवाला आगमन दाल तक्षण शेष थई राबकार आहेत वायुदेवा काही बत्तो असतो पळया द्वारपालक अंक केदनाय कशी पण मला तांक ते अधिकार चलो चक त्या एकमात्र अवकाश तो त्या सोण घेऊन गेलं म्हणलं ता कोणे मॉल दिनाची ताण द्वारपालक जाऊन असेल त्यातून मात्र किती आमका खई गेल्यावर तुमका कळता भितर असेल तो होड मॅनेजर आमक मेळ का म्हणून जाल्यार ताका आम्ही ताक चांग रीतीन आम्ही तागेला उल्लोन घेऊन करून दवरला मातो तो भितर सोडता नामुळे ताका कोपयला तो सोणा आमगेल काम दायना त्या द्वारपालकाला पालकाला अधिकार ते अधिकार चलायशील शेषानं सोडच्या दायना म्हणून परमात्मा ते एकांतांत असं सोडच्या दायना म्हणून वायुदेवान म्हणले काही पळाय अर्जंट काम असं तू म्हाका तडसू नका हांव काम करता वेगी वता अर्जंट काम असं ते तुका सांगच्या दायना म्हणून हाकू कोपयलाय अहमाज्ञाधरो विष्णोः मा गच्छान्तः ततो मरुत. परमात्मान म्हाका आज्ञा केला हांगा कोणा सोडका कोणा सोडचे ना म्हणून हांव द्वारपालक हांव तुका सोणा म्हणून म्हणलो. जयश्च विजयश्च इव शब्द उतौ मुनिभिः पुरा. वायून म्हणले काही गोत नावे तुका हाजे पुढे जय विजयान अशीची सनक सनंदन सनातन सनत कुमारान आईल तेदना देवाल दर्शनाक तांणी सोणी शाप घाले हानी शापग्रस्त दावनो जय विजय पळे आज नाच हांगा तांणी पुरा असुर येऊन इंतायले त्या उडगासास की ना तुका तू इतलं मदोन्मत्त दावून घेऊन वर्तन करतस म्हाका सोड भितरी. शेषाकानिके कोप येता. शेष म्हणत काही किम गरिष्ठ वचः प्रोक्तम जीवनेच्छा न विद्यते. पळया खै तै गेल म्हणून म्हणलं वायुदेवा म्हणत शेषू तुका वांच आशास की ना कोणाला उल्लेतस तू हाव शेषो पळय यथा भानुगतिम लोके नैव जानन्ति मोहिताः तत्कथम नरवद्वायो वृथा गर्वं प्रभाषसे. तू गर्वी तू म्हाका सांगतोय जय विजयांक शापग्रस्त जाले तांणी सोणी म्हणून घेवन तू म्हाका सांगू नका हाव ज्ञानांतो बलांतो मत समहा मिगेल किना समान आणि कोणेना अधिकंतू नाची ना म्हाका समान बरकेन अनेक व्यक्ती खई ना ब्रह्मलोकांतू ना खंच्या लोकांतू ना म्हणून म्हणत शेषू तो म्हणता भले ज्ञाने विरागे च विष्णु भक्तो नमत समहा. विष्णु भक्तींतू मिगेल तसल विष्णु भक्तांनी कोणे होडना ज्ञानांतू बलांतू म्हाका समान दावन असेल आणि कोणे ना तू म्हाका निंदी करतस म्हाका सांगतस. नृलोकानां हितार्थाय हितार्थे जगदीशितुः स्थापितो द्वारपालश्चे लक्ष्मीनारायणेन च. देवान म्हाका अधिकार दिला हांगा. वायून म्हणले काही पळय तू श्रेष्ठ ज्ञानांतू बलांतू देवा लाग्गी तू म्हणून म्हणतस. शेषान म्हणले काही पळय देवान मिगेल वैरी निद्दोचे तो शेषशाही म्हणून नापेतात ताका पळय कितलं ख्यात यस मिगेल. वायुदेव सांगता पळया वायुदेवा लॉजिक पळय युक्ती पळया. वायुदेव एक दृष्टांत दिता बिडालोंत स्थितो वापी बहिष्ठेव समोहिन. पळय एक माज्जर अस अरमनेंत पुरा कडेन भोंवतस्त ते हस्ती अरमने भितर असना भायर असता हस्ती कोणची खंची श्रेष्ठ माज्जर श्रेष्ठ म्हणताच हस्ती श्रेष्ठ. तू कसं म्हणतस हाव देवा लाग्गी हाव भितर असता वैकुंठान तू म्हणून म्हणतस हाव भायर असं म्हणून म्हणतस पळय माज्जर तू माजरा म्हणके माज्जर भितर असता अरमनेन तो हस्ती भायर असता म्हणून हस्ती कनिष्ठ झाले बॅ ना. तिथलं मात्र अनेक दृष्टांत दित वायुदेव शयानम रत्न पर्यंके राजानमपि सेवते. रायो रत्नमय सिंहासनार बैसून असता सेवक एकलो राजाला पाय म्हणून तू बैसून असता तागेला पाय ओतूचे खातीर तागेला कैंकर्य करचे सेवा करचे खातीर. अनेकलो मंत्री तागेल स्थानार तो बैसून असता. श्रेष्ठ कोण त्या सेवकाक तो राया लाग्गी असं म्हणता का श्रेष्ठ म्हणून म्हणताच कोणे राया लाग्गी असं वयतो जाल्यार ताणें करचें काम पाय वतूचे सेवक तो मंत्रील किना श्रेष्ठ नाही तो. तितलं मात्र नाही पळय
ಕಶ್ಚಿದ್ದೂತೋ ನಿಯುಕ್ತಸ್ತು ಪರ್ಯಂಕಾರೂಢವಾನ್ ಸ್ವಯಂ ಕಿಮಾಧಿಕ್ಯಂ ತಸ್ಯ ಶೇಷಪುತ್ರೇಕಾ ನ್ಯೂನತಾವದ. राजाले हंतुळ पुरा सम करतलो तो हंतला वैरी वचून बसता डावकादला रायाले कित्याक म्हळ्यार प्रतिनित्य हंतुळ सम करचे पुरा तागेली जबाबदारी एकल्याल सेवकाले. तो श्रेष्ठ की रायाल पर्यंका वैरी त्या केन्नाय तागेले पूत आपूण आसना म्हणून पूत कनिश्ठ जातवे. रायाल लाग्य आसना तो पूत कनिश्ठ जातवे ना. तुगेल काम तुगेल आतां कार्य तशी जाला. तू देवाल लाग्य आसा म्हूण म्हणटा तक्षण तूं श्रेष्ठ जायना. श्रेष्ठ जावचे खंयची निमित्तान ज्ञानान बलान श्रेष्ठ जावचे. वायुदेव शेषा सांगता शेषाक आनीक कोप येता तो सांगता तयोर विवादो ह्यभवत. हांकां दोग जाणां विवाद जाता म्हणटना परमात्मान आनी हांव प्रवेश कोरका म्हूण घेवन परमात्मा आयलो. परमात्मा केदान प्रवेश करता तस्मिन्नेव हि तत्काले साष्टांगं प्रणिपत्यतं वायुस्तुष्टाव पुरुषं पुराणं वेदगोचरं. परमात्मान प्रवेश केले तक्षणाची वायुदेव साक्षात प्रणाम करता दंडवत प्रणाम करता. देव म्हणते काही वायुदेवाक तुष्टो बभूव नृपते वायुर अत्यंत भक्तिमान. भक्तीन वायुदेवान नमस्कार केलेले तेदना किमर्थम कलह पुत्र. चरडा कसले तुम्ही झगडी करून घेता असाची कलह कसले करता असा तुम्ही दोघ जण कसं जाले सांगा. तेदन शेष म्हणता अहम समर्थ भगवान बले ज्ञाने तव प्रिय पळय देवा. हावा ज्ञानाना बलाना हावा श्रेष्ठ. तू अत्यंत प्रिय कोण म्हण हावा वै की नाही. शेषान निमगेल काही देवाक. देवान म्हणलं पळय नवांग मात्रेण पौरुष्यम. उत्तरांत नाही तोंडांत. आम्ही केत नाही तोंडान म्हणतात हाव त्या करता हाव ह्या करता हाव तशी करता अशी करता मग कोरून दाखव का. तेदन मात्र प्रूव जाता तू उल्लोच मात्र नाही. नवांग मात्रेण पौरुष्यम वांग मात्रेण पौरुष्य प्रकट जाय ना. तू दाखव का त्या उल्लोच मात्र नाही. परीक्षा करूया कोण श्रेष्ठ म्हणून परीक्षा करूया. बल आणतो ज्ञान आणतो कोण श्रेष्ठ म्हणून परीक्षा करूया म्हणून परीक्षा आरंभ केले देवान. बलाबलम परीक्षयंती देवाः चेंद्र पुरोगमाः. परीक्षा कशी करचे देवाना एक उपाय दिले. पळया तुम दोग जणांत कोण श्रेष्ठ. पळया बल परीक्षा केले कोण बलाढ्य पळया कोण बलाढ्य की तोची श्रेष्ठ. मग शेषाक सांगले काही पळया हांगा धूर मेरू पर्वतात पूतस आनंदाद्री म्हणून तागेलें नाव. त्या आनंदाद्री वचून सुतू तू सुतोन घे. वायुदेवाक येऊन हल्लोच्या दाल्ली वय म्हणून जाल्यार रे तो श्रेष्ठ. हल्लोच्या दायनी म्हणल्यार तू श्रेष्ठ अडनाव्या जायता म्हणून म्हणालो. पळय आमकां आश्चर्य दिसता बल कोणा आसा तो श्रेष्ठ वे. आमी बदां म्हळ्यार श्रेष्ठता कशी ताजी मानदंड कसो नाही. कोण ज्ञानी की तो श्रेष्ठ म्हणका जाल्यार बलान श्रेष्ठता कशी मानदंड त्या दातवे. पळय आमकां कंपनीन तूं एकडो व्हडो मालीक आसता. बल आणतो अनेक लोक आणखी तागेले असेल नौकरो बल आणता आणि अधिक बल असतं ताका म्हणून तो श्रेष्ठ जातवे मालिकाल की ना. ज्ञानान तो मालिक श्रेष्ठ जावचे वचून ताका आमी श्रेष्ठ म्हणटाचे. हांगा देवतेलंतू कोण बलाढ्य पळय तो श्रेष्ठ म्हणून निर्णय करचे जातवे. दत्ता देवतेल मध्वाचार्य निर्णय दिताचे. तांणी म्हणताची देवतेलंतू बल खंय आस की थंय ज्ञान आसताची म्हण. हे एक नियम. अधिक बल आसवय म्हणून जाल्यार रे थंय अधिक गुण आसता अधिक ज्ञान आसताची. ताका बल परीक्षा केले. शेषाक पेटले शेषान लेखले परमात्माक अत्यंत प्रिय हावा वायुदेवाक हल्लोच्या दायना म्हणून त्या मेरू पर्वताल पूत आनंदाद्री ताज वयर सुतोंग येवन बसलो शेष. वायुदेव आयलो. वायुदेवान येवन कसं नाही ना कनिष्ठांगुली संस्पर्शात पर्वतो भोगी संयुतः. एक बोट्टान त्या पर्वत अशी उकळलेले मात्र नाही बोट्टान उकळलेले ताणे जाल्यार त्या पर्वत 50,000 योजन दूर वचून पडची परिस्थिती आयली काही पळया. तितलं अपरिमित शक्ती एक बोटांत वायुदेवाले. ह्या कसं आश्चर्य नाही. हाजी फुडे पळया ह्याची वायुदेवाना हनुमंत जावन आशिल्ले तेदना तागेले अवतार रूप संजीविनी पर्वत हातांत उकळून हाडून लक्ष्मणाक वांचेला. लक्ष्मण कोणा शेषावतारी त्या लक्ष्मणा वांचेला. आत्ता कसं जालें हे बोट्टान उकळलेले त्या पर्वत धूर 50,000 धूर इतले वेगार वतस की म्हण मनोवेगार वायुवेगार वतस. आत्ता त्या तरी तोग्गू लँड जाता म्हणताना पडले वय म्हणून जाल्यार रे सगळे पर्वत पुडी जाता तंतू ताजे वटू शेष जाल्यार पुडी जाता ध्वस्त जावन वता पर्वत. शेषाक अपायस पर्वताक अपायस. मेरू पर्वताक दुःख जालें मिगेल पूत आनंदाद्री हो ध्वस्त जावन वता पुडी जातात म्हणून घेवन शरण जालें काही मेरू पर्वत वायुदेवाला शरण जालें काही. त्रायताम स्वामीन पुत्रम बालम महाबल. रक्षण कर मिगेल पुताक तो पडल्यार ध्वंस जावन वता.
भस्मीभूत जाऊन वतो रक्षण करी म्हणून वायुदेवाला शरण झालं काही. मेरू पर्वत वायुदेव त्या कालाक पळया 50,000 योजन दूर त्यावे वायुवेगार पडता म्हणताना कितलं कंट्रोल आस का कसने दायनाशी वायुदेवान तागेल्या शक्तीनं त्या कसने दायनाशी वापास त्या भुईंचेरी रापची तशी ताणे अनुग्रह केला त्या पर्वताक आनंदाद्रिक कसने दायने पर्वत हे कसने आश्चर्य नाही वायुदेवाक. पळया हनुमंत दावन असेल ते त्यांना संजीवनी पर्वत हाडतो तो त्या वैचे संजीवनी पर्वत उकोण हाडता खई वक्कत असता औषध असता त्या हाडता हाण दाल नंतर त्या संजीवनी पर्वत वापस थई दवर का गंधमादन पर्वत हनुमंत कसं करत काही म्हणून म्हणला रे आम्ही पळया बॉटल घेऊन खेळताची अशी उडोच्या त्या बॉटल करेक्ट पडतं की ना म्हणून हनुमंतान कसं केलं म्हणला रे पर्वत नुतं उडेल काही नुतं उडेल अशी चित्त नुत अशी उडेल पर्वत सीधा त्या वचून गंधमादन पर्वत वैची शिखर असं पळया थई शिखर काण हाडलेलं ताण त्या वापास शिखर उडेल त्या शिखर वापास थई वैर वचून बसले काही पळया. प्राक्पञ्चाशत्सहस्रैर्व्यवहितममितं योजनैः पर्वतं त्वा यावत् सञ्जीवनाद्यौषधनिधिपदिक प्राणलङ्कामनीषीः अद्राक्षीदुत्पतन्तं तत उत गिरिमुत्पाटयन्तं गृहीत्वा यान्तं खे राघवाङ्घ्रौ प्रणतमपि ततैकक्षणे त्वां हि लोकः क्षिप्तः पश्चात् सलीलं शतमतुलमते योजनानां स उच्चस्तावद्विस्तारवांश्चाप्युपललव इव व्यग्रबुद्ध्या त्वयातः स्वस्वस्थानस्थितातिस्थिरशकलशिलाजालसंश्लेषणष्टच्छेदाङ्कः प्रागिवाभूत् कपिवरवपुषस्ते नमः कौशलाय. त्रिविक्रम पंडिताचार्य स्तोत्र करताच हे हनुमंता तुगेल कौशल कसं है विचित्र आश्चर्य है कौशल तू देवाल पादारविंदाचेरी अग्रबुद्धी आश्या वचनो तू व्यग्रबुद्धीर उडेल पर्वतवर केन वचून बसली मग असल महात्म्य तुगेले असल सामर्थ्य आत्तदलरीची त्या वायुदेवान त्या पर्वत रक्षण केलं आनंदाद्रिक शेषदलरी रक्षित दलो आत्ता शेषाक शेषो गतमदः पश्चात तगेल मद असेल पूरा देवले शेषाक हो बलवान हाव नाही वायुदेवूच बलवान ज्ञाने विरागे हरिभक्ति भावे धृतिस्थिति प्राणबलेषु योगे बुद्धौ च नान्यो हनुमत् समानः पुमान् कदाचित् क्वचनश्च नैव क्वच कश्चनैव. हनुमंताल म्हणके ज्ञानांतु वैराग्यांतु बलांतानी कोणे ना म्हणताना वायुदेवू हे तागेल सामर्थ्य प्रकट करता परमात्मा येऊन त्या शेषाक अनुग्रह करता म्हणता पळ्या तू चिंती करू नका मुकारी तुगेल नावारी हे पर्वत प्रख्यात जाता हाव मुकारी येऊन हे पर्वतांतू कलियुगांत वास करता तशी हाव तुक अनुग्रह करता म्हणून घेऊन शेषाक अनुग्रह करता अशी हक्का द्वापर युगांतू शेषाचल म्हणून नाव दाले अशी कृतत्रेता द्वापर वृषभाचल अंजनाचल शेषाचल आत्ता कलियुगांत आम्ही कसं व्यंकटाचल म्हणून म्हणताची त्या व्यंकटाचल म्हणून नाव येऊचे कारण कसं नाही जनक निमगिता शतानंद महर्षी सांगताची पुरा पुरंदरो नाम सोमयाजी दृढव्रतः कालहस्ती म्हणून एक जागो कालहस्ती क्षेत्रांतू पुरंदर मळेले ब्राह्मणू तागेल पूतू तक नाव माधवा म्हणून तागेल नाम सदाचार संपन्न हो कुलाचार कसन असं ब्राह्मण कुटुंबान जन्म आयिल्लो अग्निहोत्र इत्यादी कोरनु वेद वेदांताचे अध्ययन कोरनु वेदांगाचे षडंगाचे अध्ययन कोरनु सकल शास्त्र विशारद दावनु हो आसिलो तक्केक अनुरूप दावन असिल तसल कन्या चंद्रलेखा म्हणून तिगेल नाव सचंद्रलेखया रे मे बहुकालम समाधवः तिगलटू सुखारी संसार कोरण आसिलो एक दिवसो दुर्बुद्धी पळया बुद्धी भ्रष्ट झाले प्रारब्ध सा कन्या पांड्यदेशी या पांड्यदेशाची कन्या ही पांडवांक संबंध असेल तसल कन्या एक दिवस हक्का तो म्हणता तिगेला येऊन म्हणता ममेच्छा वर्तते भद्रे संगमे तव भामिनी दिवा संग कोरका म्हणता बुद्धी आयले बुद्धी भ्रष्ट झाले दिवा कालारी दिवसा संदर्भाचेरी संयोग कोरका म्हणून घेऊन तागेल मना इच्छा आयली तो वचून घेऊन बायलेले द्रा प्रकट करता म्हणता पतिवाक्यमुपाकर्ण्य पतिं प्राह प्रजापते चंद्रलेखा म्हणता पळया हंगा आता दिवा काल है सूर्य असं आकाशांतो तिथलं मात्र नाही है घर अत्यंत पवित्र घर है अग्निहोत्रादि उपासन कोरना येईल तसल संदर्भ है अग्निहोत्रस्य हंग अग्निदेवस्य तत्रापि दिवस क्रीडाम अयुक्तां मुनजो विदुः हे कालार मैथुन निषिद्ध शास्त्र विधे विधान करना म्हणताना हे कसन तुमगेल मना आयला हे कसन प्रेरण झाला त्या सोडा दर हो माधवो कामांध झाला
काम प्रपीडित जाला कामज्वरान प्रपीडित दलल हो सांगता भामिनी भवमे सौख्ये पूरयाद्य मनोगतम मिगेल मना असेल इच्छा तू पूर्ण करून दे तुक पतिलोक मिळता श्रेष्ठ लोक मिळता निराकरण कोरनु का म्हणता मस्त वत ऐकल्यानंतर ती सांगता तुम्ही एक काम करा हंगच्याना दर्भ हाडच्या मिळेल है निमित्तानं नेवानार तुम्ही मुकारवचा बाहेर वचा हा वरकेन उद्दा हाडचे नेवानार हा माक्षी येता तुम्ही मुकारवचा म्हणती पेटेता हो मुकारवत्ता थई विचित्र रूप लावण्याम पूर्णचंद्र निभाननाम हो मुकार वत्तस 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 माक्षी ती दलरी चमकून येतस रान्ना वाट हक्का मुकार वत्त वत्त वत्तची एक अत्यंत स्फुरद्रूपिणी स्त्री कुलटा स्त्री वेश्या स्त्री दलरी अत्यंत सुंदर ती कशी असिली विचित्र रूप लावण्याम तिगल लावण्य अत्यंत आकर्षक काही तिगल हाव भाव विलास काळेची गुंगुर गुंगुर केस काही ती गेल्या पूर्णचंद्र निभाननाम सुनासाम सुभगाम सुभ्रूम ती गेल्या है भ्रूलता कसनस अत्यंत सुंदर काही तस्सल एक कुलटा स्त्री का पळेता ताम दृष्ट्वा मोहितो विप्रः कुंतलाम नीलकुंतलाम ती गेल नाव कुंतला म्हणून नीलवर्णाची दलरी अत्यंत सुंदर तिक्क पळून हो काम परवश जालो मोहित जालो आणि मागची येऊची बाईल एक विसरलो आलोचन जाली ताका ही तरी मेळल्यार म्हाका मिगेल जीवित धन्य म्हणले ताणे कसन केलें मागची येत असेल बाईल एक म्हणले काय तू वस वापास घराक म्हणून म्हणाल काय म्हाका बुद्धी आयल्या तू तावळ सांगील ना मैं है दिवा काल है सूर्य आकाशारास पवित्र काल है म्हाका बुद्धी आयल्या चुकी जाल्या तू वस घराक तिका मना दिसले ओ बुद्धी परिवर्तन जाली की म्हणून घेऊन मिगेल बामणाल्या म्हणून तीन लेखल्या बद म्हळ्यार तिक गोतना दूर ही कुंतला राबल्या कुंतलाक पळोवन मिगेल बामूण मोहित जाल्ला तिक गोतना ती आयली वापास ती सांगता युक्तम युक्तम उक्तम त्वया भद्र गच्छामि भवनम स्वकम तुम्ही अत्यंत युक्त जावन असेल उत्तर सांगले हांव वापास वत्ता तो म्हणता तू वस हांव मागशी येत आनी थोड्या वेळान म्हणून सांगून तिक पेटयता हे कडेन शनैः जगाम राजेंद्र स्मरणेन स्मरेण हृतचेतनः मन्मथाले बाण प्रयोग जाल्ला हागेल वैरी काम प्रपीडित जाल्लो हो तिगेल मागशी मागशी वत्ता तिगेल लाग्गी वत्ता लाग्गी आईल तक्षण ती कुंतला कसन म्हणता कुंतलोवाच समीपस्थम मुनिं प्रेक्ष्य राजन पृथुललोचना माया हि मुनिशार्दूल येऊ नका तुम्ही हंग लागी येऊ नकाची म्हणून म्हणती कसल्या का म्हणून म्हणता कित्याक म्हणून म्हणा रे का त्वं कल्याणी ब्राह्मण तुम्ही ब्राह्मणा आमगे लागी येऊच्या ना कसल्या का कोण तुवा का त्वं कल्याणी कस्माच्च जातासी जननी तथा कोण तुवा तुगेल आन कोण तुगेल अम्म कोण तुगेल कुल कसने गोत्र कसने हंग कस तुगेल वासस्थान खई म्हणून निमगितो माधव ती म्हणता कसले निमगिताची किं मां पृच्छसि पापिष्ठाम अंत्यजाती कुलोद्भवाम हाव अंत्यजातीची स्त्री हवा एक अंत्यजातीची पुरुषाक अंत्यजाती स्त्री निमित्तान दाल्लली हवा मक कुलना मक गोत्रना मिगेल वासस्थान ह्याची अरण्य हाव एक चांडाल कन्या चंडाल स्त्री हावा मिगेल लागी येऊ नकाची मध्य देशे निवासो मे किं त्वं पृच्छसि भूसुर वेदांत वेद्यो विप्रेंद्र नमां त्वं द्रष्टुमर्हसि तुम्ही वेद वेदांत विशारद शास्त्रज्ञ हाव चंडाल कन्या तुम्ही ब्राह्मण मक पोळोचदलरी तुमक निषिद्ध नमां द्रष्टुमर्हसि मक पोळोचना मक पळलरी तुम्ही स्नान कोरका दत्ता ताका लागी येऊ नका म्हणून म्हणत ती मां स्प्रष्टुम क्रीडनार्थम वा कथमिच्छसि मूढधीः तिक कळले हो काम परवश जावन आयला पळोच्या एक मात्र नाही हा एक भोग्य वस्तू म्हणून लेखून आयला हो म्हणून तिक कळले माधव सांगता वृथा नारायणात जातो ब्रह्मा लोक पितामहा तिगल सौंदर्य पळून सांगता तिगल पूरा हे ऐकून म्हणता नारायणाल निमित्तान ब्रह्म चतुर्मुख ब्रह्म दाल्लेले व्यर्थ ब्रह्माल जन्म व्यर्थ म्हणून कसल्या का ब्रह्मान हिक सृष्टी कोरनु असल सुंदरी स्त्री सृष्टी कोरनु हे रान अंत खाली मी वचून वचून अंध तो ब्रह्म मिगेल लेक्कार तो अंधो म्हणून म्हणता ब्रह्माल निंदी करता हिगेल सौंदर्य पळोनु तिथलं कामांध झाला हो म्हणता तथापि मम बुद्धिस्तु तत्रैव मिगेल बुद्धी तुगेल वैरी असा पळा लवणोदक जातानी रत्नानी विविधानी च तीन म्हणले हाव चंडाल कन्या म्हणू हो म्हणता चंडाल कन्या झाल्या कसन काही पळा रत्न लवणोदक जातानी खै मेळचे रत्न लवणोदकांतू समुद्रांतू गाढ जावन आसता त्या मिट्टा उद्दा म्हणून कोणे उपेक्षा करताच वे ताजी भितर असल्यार आसील रत्न अनर्घ्य अमूल्य पुरा स्वीकार करनाच वे तशी हाव तुक स्वीकार करता पळया अमेध्यादपि कांचनम
कितल्या कलुषित वस्तू असो ताजे भितर भांगार असल्यार आमी का नाचवे? भांगार आमकां दावका. कलुषित वस्तूंत त्या भांगार पडला म्हणून आमी त्या भांगार सोण येताचवे ना. भांगार काढताचे आमी स्वीकार करताची. तितलं मात्र नाही, अनेक दृष्टांत दिताची. म्हणताची विषादप्यमृतम, विषेंतू विषांत अमृत असं म्हणल्यार सोडताच वेता कोणे ना. विष जाल्यार तांत हात घालून आमी अमृत काढताची. अमेध्य वस्तू जाल्यार वरकेन तांत हात घालून आमी भांगार काढताची. कित्याक म्हळ्यार भांगराक मोल. तितलं मात्र नाही, तो सांगता नीचादप्युत्तमम वाक्यम. आणखी नीच असं ताणे बरे उत्तर उरलेलं म्हणटल्यार आमी स्वीकार करताची. कसं नाही असणार, तो नीच असो जाल्यार ताणें सांगील करेक्ट असं म्हणून म्हणताचे. नीच जाल्यार ताणें सांगील चांग उत्तर आमी स्वीकार करताची. तशीची दुष्कुलादपी स्त्रीरत्नम दुष्कुलादपी. दुष्कुल जाल्यार वरकेन अडना, नीच कुल जाल्यार वरकेन अडना. स्त्री रत्न असं वय म्हणल्यार हांव स्वीकार करता म्हणून म्हणतो. हे पुरा लॉजिक युक्ती दित असतो. बरं म्हणा हो कामांध जाला, हे शास्त्रीय नाही जाल्यार हो सांगता तस्मात् अहम स्वरूपत्वात् त्वयि भोगम करोमि च. हांव तुका स्वीकार करता यो मी गेलो तू म्हणून म्हणता जाल्यार ती ऐकना. ती प्रार्थना करता काही वनदेवता लेगी, नवग्रहा लेगी, दिग्देवता उपदिग्देवतेले पुरा प्रार्थना करता काही पळया हक बुद्धी दिया, तुम्ही बुद्धी दिया. कित्याक म्हणा आयच्या दिवसा मिगेल संगाना हो पतित जाता नरकावत हो ब्राह्मणो, तुम्ही पण ताका सद्बुद्धी दिया म्हणून घेऊन ती प्रार्थना करता. दिग्देवता याश्च गणाधिपाश्च भान्विंदू पूर्वाः स नवग्रहाश्च. कितले प्रार्थना केल्यार हो ऐकना. ती म्हणता मा स्पृशाद्य मही देव पापिनीं व्यभिचारिणीं. हांव व्यभिचारिणी हाव, हांव अनाचारिणी, अनाचार केला, व्यभिचार केला हांव म्हाका आपुणू का म्हणून म्हणता ती. जाल्यार हो ऐकना. कस्पृशेद अग्निमार्तस्सन सर्पम व्याघ्रम गजन द्विज. ती म्हणता कन्विन्स करचे पळयता, इतलं सुंदर जावन कन्विन्स करचे पळयत की म्हणारे हो ऐकना. तुगेल देह कसा नाही, मिगेल देह कसा नाही, कंपॅरिझन करत ती. तुगेल देह ब्राह्मण देह, मिगेल देह अंत्यज देह है. हे चांडाल कन्या हावा. माक्का तुक्का संयोग दावची योग्य नाही. कित्या म्हणारी इतलं सुंदर दृष्टांत दित ती म्हणून म्हणारी ती सांगता शरीरं तव विप्रेंद्र ವೇದಪೂತಂ ವಿಶೇಷತಃ. ವೇದಾಧ್ಯಯನ ಕೋರ್ನು ಪವಿತ್ರದಲ್ಲೆಲ್ಲಿ ಶರೀರ ತುಂಗೆಲೆ, ಪಾವನದಲ್ಲೆಲ್ಲಿ ಶರೀರ ತುಗೆಲೆ. तिथलं मात्र नाही पळया तुम्ही प्रतिनित्य वेदाध्ययन करताची, देवाल कीर्तन करताची, देवपूजा करताची, भगवत कथाश्रवण करताची. तुमगेल दश इंद्रिय पूरा भगवतपर जावन आसा. ती म्हणता एतादृशस्य कर्णौ हरिकथालापात पावितौ. हरिकथाश्रवण करून तुमगेले श्रवणेंद्रिय पवित्र जाला. तिथलं मात्र नाही नासिका तव परमात्माक घाल्लेलं फूल त्या आघ्राणन करून तुमगेल नासिका पवित्र जाला, पावन जाला. तिथलं मात्र नाही हरिअर्पित सुगंधेन पावितम जठरम मुने. देवाले नैवेद्य खाऊन 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 भक्षण करून तुमगेल जठर जाल्यार पवित्र जाला. वासुदेवार्पितान्नेन पूरितम पुरुषर्षभ. कृष्णार्चन प्रसंगेन करौ पावित्र्यमागतौ. हातू देवाला अर्चन करून 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 तुमगेल दोन्ही हात पवित्र जाला. आणि तुमगेल पायू निरंतर तीर्थयात्रा करून करून ते पायू पवित्र जाला, पाद पवित्र जाला. अवाच्य वाचनेनैव दलरी मिगेल देह अवाच्य वाचनेनैव. केदनाई अवाच्य शब्द हा उल्लोचे मिगेल जिह्वा हे वाईट जाऊन गेला, अपवित्र जाऊन गेला. तिथलं मात्र नाही सुरामांशासनेनैव. तुमगेल देवाल नैवेद्य भक्षण करून तुमगेल जठर पवित्र झाला रे. हाव सुरापान करून मांस भक्षण करून मिगेल जठर अपवित्र झाला. पळया हे शरीराक संयोग जाऊचे योग्य नाही. व्यभिचार कथालापात करणो मे शिथिलीकृतौ. तुम्ही कथाश्रवण करून तुमगेल श्रवणेंद्रिय पवित्र झाला, मिगेल व्यभिचार कथा ऐकून 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 मिगेल अपवित्र झाला. म्हणताना माक्का तुक्का ह्या दोन शरीराक संयोग जाऊची योग्य नाही. ती म्हणता कितलं म्हणारीची हो ऐकना. तस्माद उत्तिष्ठ भद्रंते तव दासी भवामी भो. हाव तुगेल दास दात जाऊ का जाल्यार दासी दाता हे मात्र कार्य करू नकाची. माधव म्हणता पळय बहुकाल पुण्य प्रभावेन. कितली की जन्माचे पुण्य प्रभाव तू आईच्या दिवसा म्हाका मेळ्ळ्या. हांव हे अवकाश सोडा. तद त्यजाद्य लज्जाम कुरुमे मनोगतम. लज्जा सोडी तू मिगेल मनोगत पूर्ण करी म्हणून म्हणता. अकस्मात तू आईच्या दिवसा म्हाका मेळ्ळी म्हणून जाल्यार हाव मरता जाल्यार तुक्कन तू हाव सोडा म्हणून म्हणता. ती ऐकना जाल्यार हो माक्षी माक्षी वचून घेऊन बलात्कारेण संगृह्य बुभुजे ब्राह्मणाधमः. तिगेल बलात्कार करता. बलात्कार जाल्या नंतर ती म्हणता तू आणि ब्राह्मण जावन अशें योग्य नाही. गेल्ली तुगेल ब्राह्मणत्व. पळया इत्र पवित्र शरीर एक स्त्री मोहान काम परवश जावन ताणें तागेल ब्राह्मण्य नष्ट करून घेतलें. ती म्हणता अद्य प्रभृती भो विप्र पतिस्त्वं मम भूसर. आईचे दिवस तू कोण तू ब्राह्मण नाही पतित जाल तू. त्यज यज्ञोपवीतम ते मुंडयित्वा शिरस्तता. काढ तू गेल्या जन्नू काढी जन्नू काढेसित ती.
तुगेल केश मुंडन करून घेतुवा आणि ह्या केशपाशाश्या योग्य नाही तुका ह्या शिखा कसा ना सदबरून घेतला काढतुवा. अब्राह्मण्यम उपागम्य भक्ष गोमांसमुत्तमम आईच्या दिवसातून तू मांस भक्षण करी सुरापान करी तुगेल ब्राह्मण्य गेले त्वद्वाक्य माकरण्य तदा तयोक्तम समाचरत तिगेल वाक्य ऐकून तिगेल परवशत आलो कशी अजामिळो त्या वेश्यास्त्री पळून घेऊन तिगेल परवश धावून घेऊन अंत्यार नारायणा मोहन घेऊन उद्धार झाले की तशी व्हावर के ना त्या चांडाल कन्या परवश धावून तिगेलो तो संसार करून अनेक वर्ष असता दलरी यौवन सौंदर्य एक कालपर्यंत मात्र कोणा दलरीची वृद्धाप्य येता यमू कोणाक सोणा यमाल दूत कोणाक सोणाची पुराजना तांडून भरताची त्या प्रकारारी हिक्क दलरीची तांडून व्हेले. दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चति आशावायुः. पळय दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः. दिवस वत्ता रात्री येता रात्री वत्ता दिवस येता शिशिर ऋतू वसंत ऋतू ऋतू वत्त असताची हे वत्त 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 म्हणताना कालः क्रीडति गच्छत्यायुः आमगेला काल खेळत काही आमगेला आयुष्यदलरी वत्ता आमगेला आयुष्याचे एक एक दिवस सूर्य अस्त दत्त म्हणताना गिळण गिळण वत असतो तो आमक कळना तशीची ही गेल काल अंत्य जाले हक्का दुःख जाले खंचे हे चांडाल कन्या कुंतला तिगेल वैर अपार प्रीती दबरना वायली किती ऐक दिवसा ना म्हणून घेऊन तोवर केन मस्त दुःखित झालो हे काडे बुद्धी भ्रष्ट झालेली तागेली. उत्तर भारतातून अनेक राजा दक्षिण देशाक यात्रेक म्हणायले काय हो त्या रायाल समूह उठू मेळणू त्यांनी खै उच्छिष्ट पुरा खाऊन वरलेला अस त्या उच्छिष्ट हो खाऊन घेऊन जीवन करत असेल काही पडे तांगे लोटू वत्त असिलो त्यांनी खै आयले हे नारायणगिरी व्यंकटाचलाले आयले थंय येऊन कपिल तीर्थस थंय स्नान केलं काही त्यांनी रायानानी पुरा हाणवरकेन त्या पळेले हक्कवरकेन स्नान कोरका म्हणून दिसले स्नान केलं काही कपिल तीर्थांतू त्यांनी पुरा तांगेल मलगड्यांकनी पुरा पिंड प्रदान केलं काही हाणवरकेन त्या पळून मिगेल मलगड्यांक हाव पिंड प्रदान कोरका म्हणून हाण हागेला कसं नाही दुड्डना दलरी माती असिले मृतपिंड त्या काण दबरले काही मलगड्यांक पळया केदन हो मृतपिंड मलगड्यांक म्हणून दबरता पार्वण श्राद्ध करता त्या कालाक पार्वणानि मृदा कृत्वा पितृभ्य श्रद्धया ददौ दैवाद्वा कर्मयोगेन माधवो गतकल्मषः तागेले शरीर असिल पूरा कल्मष नाश जाऊन गेलं काही कस्सने वर निकल्मश शुद्ध झालं काही तागेले शरीर शुद्ध झाले शरीर मुकारी वैर चोण घेऊन गेले पर्वतारोहण करतं साच पुराजन राय हाणवरकेन पर्वतारोहण तांगेल माक्षी केलं काही मध्ये मध्ये थै थै बैसून हरिकथा श्रवण करतं असेल काही हाणवरकेन श्रवण केलं काही वैर केदन चढले हानी होवरकेन वैर तुत्त तुदी केदन थै स्पर्श झाले त्या कालाक एक तऱ्हाचे पोट्टांत विचित्र अनुभव काही हाका कसन जाल्ले म्हणारी त्या पर्वतारोहण केलेल्या प्रभावानं तागेल भितर असेल पाप त्या पापाक ताप येईल काही ताक सहन करून घेवच्या दायनी एक मुसुकी मुई की पुरा पोट्टा भितर वचन वळवळल्या कशी जाता तशी तसले एक अनुभव दावच्या सूर जाल ताका म्हणल्यार त्या भितर असेल पाप कारण इतलं काळ केलेलं पाप तापचे आरंभ दावून भस्मीभूत दावचे आरंभ झाले उज्ज लागील म्हणके जाले त्या पापाक क्षणकालान कसन जाले वंकल काही हो वमन केलं काही तागेल भितर असेल पाप पुरा वमन रूपार भायर आयले वमन केल्यानंतर त्या कालाक पळया ब्रह्मादि सकल देवता वृंद थै येऊन पुष्पवृष्टी करता हागेल महात्म्य पळय हे पर्वताच महात्म्य पळया तोग्गुचान वैरी पर्वतारोहण केलेलं मात्र हाणे इतलं महापातक उपपातक आचरण केलेलं हागेल सर्व पाप वमन रूपार भायर आयले तस्सल महात्म्य त्या पर्वतास ताका आईच्या दिवसा आदलरीची आम्ही आता सुलभ झाला व्यंकटरमणाला दर्शन करचेक तोग्गुचान वैरी सीधा आम्ही कारार वत्ताची थंय दलरी VIP दर्शन घेऊन सुलभार दर्शन करून येताची जाल्यार आमगेल पाप परिहार जावं का म्हणून जाल्यार साध्य आशिल्ल्यान देवान कोणा शक्ती दिला आम्ही तोग्गुचान वैर थंय चमकून वचका आमकां परमपूज्य विद्याधीश स्वाम्यान ते दाखोवन दिला तांणी यद्यपि वैर वचून देवाल दर्शन करून येत आशिल्ले जाल्यार तांणी तोग्गुचान त्या पर्वतारोहण करका म्हणून घेवन तोग्गुचान वैर पर्यंत चमकून थंय वचून तांकां पाप परिहार करून घेवचें कसं नाही गरज ना जाल्यार आमकां भक्तांक पळया महात्माल केदनाय ताची तांणी करची मुखांतरा आमकां दाखोवन दिताची तुमी अशी करा केल्ले निमित्त आमकां पाप परिहार जाता म्हणून ताकाची हे माधवाले पाप कसं नासा ताण पर्वतारोहण केल्ले निमित्तान पुरा वमन रूपार भायर आयले त्या कालाक ब्रह्मो
तागेले शिरो आघ्राणन करून अनुग्रह करता तुका हांव अनुग्रह करता मुकारी तुगेले पाप पुरा परिहार जाले हांव तुका तेक वर दिता कसं नाही म्हणून म्हणारे सुधर्मस्य सुतो भूत्वा आकाशनामाथ दक्षिणे नारायणपुरे वीर तोंडदेशाधिपो भव तू आत्वचून स्वामी पुष्करणीन तू स्नान करी स्नान करून शरीर त्याग करी प्राणत्याग करी मुकावेल जन्मांतू तू तोंड देशाचे अधिपती जावन राय जावन येता तू आकाश राय जावन येता आकाश राय जावन तू आईल तेदना स्वयं परमात्मू तुगेल जामय जाता साक्षाल लक्ष्मी तुक धूव जावन येता तुगेल धुवेक त्या परमात्माक श्रीनिवासाक दिवन लग्न करचें असल भाग्य कन्यादान करचें भाग्य तुक प्राप्त जाता म्हणून घेवन तो ब्रह्म वर दिता अशी त्या पर्वताक त्या दिवसू ब्रह्मान नाव दवरलें वेंकटाचलम वेंकटाचल म्हळ्यार सांगताच वेम पापम कटते यस्मात् पापदाहन शक्तितः वेम म्हळ्यार पाप वेम कटते हे पाप कटते म्हळ्यार कट्टू करचें म्हणून अर्थ कट्ट जातवय कटते म्हळ्यार कटत आहे दहन करून घालता काही भस्मीभूत करता पळय आमी भस्म जाले नंतर वापास जायना कट्ट जाल्यार पुणी ते तशी आसता वस्त्र कट्ट केल्या वस्त्र तशी आसता जाल्यार आम्ही उज्ज दिले म्हणून जाल्यार भस्म जाल्यार त्या भस्माचे आणि वापास ते वर ना कसं नाही वर ना ॲशस जावन वता तितल्याची तशी हे पर्वत कोण आरोहण करता तांगेल पाप पुरा वेम कटते पुरा दहन करून घालता काही तसल सामर्थ्य हे पर्वताक आसा त्या कारणान हक्का वेंकटाचल म्हणून नाव आयलें अशी हे चारीची महिमा वेंकटाचल कृत त्रेता द्वापर कली चार युगांत चारी नाव हाजी महात्म्य हाजी काणी कोण श्रवण करता तांकां कसन दावका इच्छा त्या सर्व पूर्ण जाता म्हणून घेवन शतानंद महर्षी जनक महाराजाक निमगिताची मुखारी जनक महाराज निमगिता शतानंद महर्षीक देवान आश्वासन दिलेलं न विशेषाक हाव कलियुगांतू येऊन हांग राबता वास करता हे पर्वतांतू म्हणून म्हणलेले देवान हांग येऊन राबचे कसले प्रसंग कसले आयले त्या म्हाका चरित्र सांगा म्हणून घेवन म्हणता त्या कालाक त्या चरित्र शतानंद महर्षी आरंभ करताच पुरातुर्षय सर्वे कश्यपाद्या मुनीश्वराः सुमुखम जाह्नवी तीरे संतोषा चक्रिरे द्विजाः जाह्नवी तीरारी गंगा नदींचे तीरारी पूरा जन कश्यपाद्याः ऋषीश्वराः कश्यप इत्यादी अनेक मुनिपुंगव मुनिश्रेष्ठ यज्ञ करत आशिल्ले यज्ञ जाल्ले संपन्न जाल्ले अर्पण कोरका म्हणायले कोणाक कोरचें हे यज्ञाचे पूरा विधी विधान आम्ही कसन केला कर्म यज्ञ कर्म कोणा अर्पण करचें म्हणून एक संशय बद म्हळ्यार संशय नाशिल्ले तांणी कोणाक अर्पण करून उठोन वता आशिल्ले जेवणाक जाल्यार नारद आयले मध्य नारदान येवन निमगिले कोण हे यज्ञाचे फल भोगता कोण को भुंक्ते यज्ञ सुफलम को वार्ध्वर्युश्च देवता कृतम यज्ञ फलम तस्य चार्प्यते मुनिपुंगवाः तुम्ही यज्ञ केल्ले नव्हे हे यज्ञाचे फल स्वीकार करतल कोण यज्ञाचे फल स्वीकार करतल कोण आणि तुम्ही हे कोणाक अर्पण करताची सांगाची ब्रह्मार्पणम असतो की रुद्रार्पणम असतो की कृष्णार्पणम असतो कोणा अर्पण करताची तांकां संशय उत्पन्न जाले कसन करच्यात हे तांणी येवन नारदान येवन सांगनी म्हणटल्यार संशय या नाशिल्ले तांणी कोणाकी करता आशिल्ले वत्ता आशिल्ले जाल्यार नारदान येवन एक प्रश्न दवरले कोणा तुम्ही अर्पण करतात सांगाची संशय उत्पन्न जाले संशयार्थम समापन्नाः भृगुं ब्रह्मविदांबरम कसन करच्यात परीक्ष कोरका कोण श्रेष्ठ की तांकां अर्पण करचें श्रेष्ठ कोण ब्रह्मश्रेष्ठ की रुद्रश्रेष्ठ की विष्णुश्रेष्ठ कोण श्रेष्ठ परीक्ष कोरकात परीक्ष करचे कोणा आपेले भृगूक आपेले हांनी कोणेय वचनी कश्यपादी अनेक ऋषिपुंगव आशिल्ले कोणेय वचनी बद म्हळ्यार पळया कोणाक गोत्ता म्हण न्हय नारदांक गोत्ता म्हण न्हय श्रेष्ठ कोण म्हण गोतस यज्ञाच फल भोगता कोण म्हण गोतस यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञभृद यज्ञकृद यज्ञ यज्ञभुग्यज्ञ साधनः विष्णु सहस्रनाम म्हणताच परमात्मा विष्णूची यज्ञभोक्ता यज्ञपती तोची यज्ञ यज्ञपती तो यज्ञभोक्ता यज्ञकृत यज्ञ साधन तो प्रत्येक तोची कृष्णानं सांगला स्वयं गीतेन तो यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम म्हाका अर्पण करा तुम्ही कसं नाही केलं म्हाका अर्पण करा म्हणून म्हणला दलरी नारदान येऊन प्रश्न केलेले कसल्या का म्हणून म्हळ्यार आमकां पुरा कळची कतीर खंयची एक प्रसंगा मुखांतर ते स्थापन जावका जानंतोपि विशेष ज्ञानार्थम स्थापनाय पृच्छन्ति साधवः म्हणून आमकां गोत आसता पळय आमकां चंद्रग्रहण परा आसा म्हणून गोतस परा एकादश आसा म्हणून गोतस
दलरी येऊन आम्ही निमगीताच बटमामाले बटमाम परा चंद्रग्रहणास काही नव्हे गोत्तस की ना गोत्त असल्या बटमामा कसाल्या निमगू का विशेष ज्ञान आहे गोत्त असल्या रे आम्ही निमगूच कसाल्या म्हणा रे बटमाम आणि काय विशेष कसाने ज्ञान दित्तल आमका मग स्पर्श केदन दाता मोक्ष केदन दाता केदन तुम्ही नाव का केदन पुरा फळार की केदन पुरा कोर का हे विशेष ज्ञान बटमाम दित्ता म्हणून घेऊन आमको गोत्त असतं ग्रहण म्हणून दलरी वचून आम्ही निमगूच कसं म्हणून विशेष ज्ञाना कथीर नामुळे चरडू मालक ते चरडू वांक कोळ का म्हणून घेऊन आम्ही बटमामाला आपण पळ्या परा अशेष स्थापना यवा ह्या ज्ञाना कथीर आम्ही निमगूच आहे तशी नारद अंक गोत्ता म्हणून नाही त्यांनी हे एक प्रसंग घेऊन मुखार स्थापन दाव का जगत्या आणतो विष्णू सर्वोत्तम स्थापन दाव का ताज कथीर येऊन निमगेल्या हानी आमके एक संशय आयला म्हणून नटन केलं भृगूक आपेल्या हानी वचेत असेल ना भृगूक कसं आपेल्या म्हणून म्हणा रे भृगू मला नाव कसं नाही म्हणून म्हणा रे म्हणताची भृशम शीघ्रम समुद्दिष्टम गतिर्गमन अमुच्यते भृगू म्हणून म्हणा रे वेग्गी वचून काम करून येतलं विलंब करना काही भृशम वेग्गी वचून किती म्हणा हंक पुराजना ऋषी इंक पुरात कसंदाला म्हणा रे मस्त वेळ धनपारते यज्ञ कोरम कोरम पूर जाऊन गेला पुराजना पोटा बुक केला आणि कोणाका अप्पेल वय म्हणून रे कोण सर्वोत्तम म्हणून घेऊन हा निर्धार करून येताना वेळ जाता पुरा जना पोटा बुक करता पुरा थंय रांधप केलेलं पुरा निवता ताका कसं केलं भृगू कापेलं भृगू अत्यंत शीघ्र वचून येता म्हणून घेऊन निर्णय दाल तक्षण कृष्णार्पण करचे जावणा वच्चे आम्ही ताका राखत असतात कृष्णार्पण केदन दाता म्हणून घेऊन ह्या एक भृगू कापेलं ह्या कार्याक अनेक बद कारण ह्या अशीची विनोदा खातीर सांगचे बद कारण कसं नाही म्हणून म्हणला रे भृगुल भित्तरी कृष्णान सांगेल म्हणके महर्षीणाम भृगुरहम मिगेल विभूती रूप भृगुल भित्तर असं म्हणून म्हणतं परमात्मा कृष्ण म्हणताना कोण सर्वोत्तम म्हणून निर्णय कोरचे सामर्थ्य ताक मात्र असं किती म्हणा देवाल विभूती रूप तागेल भित्तर असं भृग बाई सरलो सुर्वे खै चमकलो यजौ कंजज मंदिरम ब्रह्मलोका गेलो सत्यलोकाक थै सरस्वती निमित्तानं अनुसेवित दावून संसेवित दावून ब्रह्म बसला भृग आयलो दंडवत प्रणाम केलं काही भृगूना ब्रह्मानं पळेल्यावर केन पळे नातील म्हणके केलं पळेनी त्या दिकान भृग आईला म्हणू पळेनी हाण आलोचन केलं किंचित अज्ञानम ह्या ब्रह्माका आईले अतिथी कशी स्वागत कोर का म्हणून गोतना कशी उपचार कोर का म्हणून गोतना हा सर्वोत्तम नाही हागेल भितर थोडे अज्ञान असं तम्मत्वा किंचित अज्ञानम आश्रितम स ऋषिर यजौ थंच्यान आयलो भृगू सीदा कैलासा चमकलो कळलं ब्रह्मन तो सर्वोत्तम नाही अज्ञान असं हंगा कैलास आणतो एकांत आणतो पार्वती समेत धावनो रुद्र बसला कैलास प्रवेश केला पार्वतीक लज्जी झाली काही हाण मध्य आईल भृगूना म्हणले काही पार्वतीना पळया सोडा हंग हो आयला भृगू आयला मध्य म्हणून घेऊन कुपित झालो रुद्र तागेले आसनार स्थानार बैसलो उठोन ताका संहार करचे का गेल काही रुद्र कुपित जावन ताका संहार करचे गेलो हेकडे भृगूक कोप येवन शाप दिल ताणे रुद्राक हाव हंग आयला रे अतिथी म्हाका स्वागत करचे सोड म्हाका धांवडोंक घेवन म्हाका मारचे आयला तू म्हणून घेवन शाप दिल काही मुखारी कलियुगान तू पुरा कडेन खंयी असो तुगेल पूजा खंयची रूपार दावका म्हणून म्हणाले लिंग रूपार मात्र तुका पूजा प्रतिमा मुखेन तुका पूजा खंयी नाशी दावो म्हणून शाप दिले पण आज दलरीची रुद्राक शिवाक प्रतिमा निर्माण करून पूजा करची ना खंयीच भृगुल शाप ते लिंगान पूजा लिंगाक अभिषेक लिंगाक अलंकार खंय असल्या रे तशीच आम्ही रुद्राले प्रतिमा पूज म्हणून खंयी ना खंयी आश्यपूर उण्या दलरी अत्यधिक दावनु द्वादश ज्योतिर्लिंगाची लिंग पूजाची खंयी ना हे भृगुल शाप लिंग पूज मात्र दाव तुगेल प्रतिमा पूज खंयी नाश हाका कसन जालें हाका ब्रह्मांवरकेन अवमान केलेले त्यावरकेन उडगासायला का रुद्रा शाप दीत म्हणटा ब्रह्माला उडगासायला ब्रह्मावरकेन शाप दिले तुका कलियुगांत खंयी पूजा नाशी दाव म्हणून मनुष्यान कोणे पूजा नाशी दाव बद म्हळ्यार आजी तुम्ही राजस्थाना गेल्यार पुष्कर म्हण एक क्षेत्र आसा ब्रह्माजी मंदिर म्हण आसा थंय ब्रह्मा पूजा आसा जाल्यार अधिक दावनो आम्ही कशी देवाक मंदिर निर्माण कोण करताच पुरा कडेन देशाद्यंत तशी ना ताका कारण भृगुल शाप अंतू ब्रह्माक न्ही रुद्राक शाप दिले भृगून आनी आयलो खंय आयलो सीदा वैकुंठ आयलो वैकुंठा येवन परमात्मो निद्दला लक्ष्मी सेव करतस देवाले नारायणाले श्रीनिवासाले भितर आयल तक्षण हो पळयता दोळ सोडयतना परमात्मो हक्का कसन दिसले किमर्थम त्वं ऋषिश्रेष्ठ हो वरकेन म्हाका अवमान करतस म्हण दिसलें हांव ब्रह्माल मंदिरा गेलो ताणें पळयनी रुद्राल मंदिरा गेल्यार ताण म्हाका धांवडोंक येवन आयलो तांणी दोग जाणां तूं श्रेष्ठ न्हय
हो आयलो हो वरकेन म्हाका सन्मान करतना गौरव करतना कसन हे म्हणून घेवन कोप आयला हाका हे पंत हाजे पुढे रुद्रू ताणे संहार कोर काम मागशी धांवडोंक येवन आयलो हाण कसन केलें आतां हाण विष्णून येवची की ना फुडें का हावो वचून हाका मारता म्हणून घेवन हो सीदा आयलो तागेले पाय्याना परमात्माले श्रीनिवासाले वक्षस्थलाक प्रहार केले काय खंयचे कालाक वक्षस्थला प्रहार केला परमात्मा गोतस नटन करतस परमात्मा किमर्थम तम मुनिश्रेष्ठ मच्छरीरम कठोरकम अमृतम त्वजरायुक्तम अभेद्यम देवदानवैः दोळ सोडेन पळयता हाण भृगुमुनीन वक्षस्थला प्रहार केला पायाना देवाक कसन चिंते म्हणून म्हणल्यार देव म्हणत काय तक्षण पळेल तक्षण भृगुमुनीक आपण वरून उन्नत आसनार बसकारोंक घेवन दंडवत प्रणाम करत काय देव पळया ब्राह्मण आयला ब्राह्मणाक येऊन बसकारोंक आसन देऊन प्रणाम करत ताका प्रणाम करचे मात्र नाही सांगत काय किमर्थम ताडितम विप्र आलिलिंगेत भक्त्यैव चोवाच ऋषिपुंगवम आलिंगन करत काही बसकार येत काही प्रणाम करता आणि सांगत काही महर्ष्यानो तुम्ही म्हाका कसले मारले मी गेल्या वक्षस्थला पाय्यान प्रहार केले कसले केले कितें म्हळ्यार तुमगेले हे पादप्रहार मी गेल्या वक्षस्थला जाले मी गेल्या वक्षस्थल अच्छेद्य अभेद्य है वज्रा म्हणके कठोर है असल कठोर दावन असेल वक्षस्थलाक तुम्ही पादप्रहार केले तुमगेले पाय्या कसने दायनी नवे देवान निमगूच है पाय्या कसने दायनी नवे मक देवा चिंते कसने म्हणा पाय्या कसने दाली की म्हणून मृदू पाय कठोर हृदय है पाय्या कसने दाली की दायनी नवे बसकारोंक घेवन देव कसं करत म्हणून म्हळ्यार श्रीनिवासू इत्युक्त्वा द्विजपादौ तौ प्रक्षाल्योष्णोदकेन वै लक्ष्मीक सांगत काही बस गो हाडी हुनु दहाडी हून उदकान पाद प्रक्षालन कोरनु पाय धुवून तागेल मात्यान प्रोक्षण कोरनु लक्ष्मील मात्याक प्रोक्षण करून घेवन पुरा कडेन वैकुंठान थापून येत काही ब्राह्मण पादोदक महिमा देवान दाखयल पळया ताका चिंता पाय्या कसने जाली की म्हणून पाय धुतो तो धुवून स्वशिरस प्रोक्षण करून घेता लक्ष्मीक प्रोक्षण करता पुरा वैकुंठ प्रोक्षण करून घेऊन येता आणि म्हणत काही कसन जाले तुम्ही कसले आयले हांगा स्वगृहं सकुटुंबंच सर्वलोकं विडंबयन् ऋषीणाम अग्रजातीनां सभायां सऋषिस्तदा उपचार करून घेऊन म्हणता हा सर्वोत्तम कोण म्हणून घेऊन निश्चय निर्णय करचे खातीर हांगा आयलो म्हाका कळले आयच्या दिवसाक हांव तुका प्रहार केल्यार वरकेन तूं गेलो उपचार केले तुची सर्वोत्तम तुकाची हे यज्ञाचे सर्व श्रेय वचका यज्ञाचे अर्पण कर्म अर्पण तुका कोरका म्हणून घेऊन भृगून येऊन सांगले पुरा ऋषीश्वरान पुनः देवाक ते अर्पण करचे एक बाकी भरलेले कृष्णार्पण मस्तू म्हणून त्या देवाक कृष्णाक अर्पण केले तोची सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम म्हणून घेऊन निर्णय जाले पळया हांगा एक प्रसंग देवाना दाखोवन दिले कसने ब्राह्मणाल पादोदकाचे महिम कसने म्हणून दाखोवन दिले ताणे वेदाध्ययन संपन्न ब्राह्मणाल पादोदकाचे महिमा आयच्या दिवसा जाल्यार आम्ही श्राद्धांत त्या श्लोक पठन करताचे समस्त संपत् समवाप्ति हेतवः समुत्थितापत्कुल धूमकेतवः अपार संसार समुद्र सेतवः पुनन्तु मां ब्राह्मण पादपांसवः ब्राह्मणाल पाद धूळी पळे आम्ही ब्राह्मणांक श्रेष्ठ ब्राह्मणांक तुम्ही येऊ का आमगेल घरा तुमगेल पादस्पर्श दाव का म्हणून म्हणताच कसले का तांगेल पाद धूळी कसन करचे सामर्थ्यस ब्राह्मणाल पाद धूळी का म्हणून सांगता श्लोक समस्त संपत् समवाप्ति हेतवः आमका ब्राह्मणाला पाद धूळी घरा लागली बाई म्हणून स्पर्श झाली बाई म्हणून रे वेदाध्ययन संपन्न ब्राह्मण शास्त्रज्ञ ब्राह्मण षडंग अध्ययन केलेलं ब्राह्मण आईल बाई म्हणून रे समस्त संपत् समवाप्ति हेतवः पूरा संपत् आमका मिळत काही पळया आणि कसन आपत्त समुत्थित आपत् कुल धूमकेतवः पूरा आपत्त भस्म दावनवत काही तांगेल पाद धूळींत त्या सामर्थ्यस संपत् प्रदायक ते पाद धूळी तिथलं मात्र नाही असार अथवा अपार संसार समुद्र सेतवः हे असार दावन असेल संसार समुद्र कसा नसा त्या समुद्र दांटून दिवचे सामर्थ्य झालं रे त्या पादधुळीन तस काय असार संसार समुद्र सेतवः पुनन्तु मां ब्राह्मण पादपांसवः असल ब्राह्मण पादपांसवः म्हणजे धुळी आमक पवित्र करो तिथलं मात्र नाही पाद धुळी लागली नंतर पाय धुताच्या मी ब्राह्मणाले पाय धुका काय पाय धुल्ले कसन दाता पृथिव्यां यानि तीर्थानि कसले ब्राह्मणाला पाय धुचे वेदाध्ययन संपन्न ब्राह्मणाला पाद धुचे कसले का तांक गौरव देऊ का म्हणून नाही पृथिव्यां यानि तीर्थानि तानि तीर्थानि सागरे सागरे सर्वतीर्थानि पदे विप्रस्य दक्षिणे भूईन तो कितल तीर्थस गंगा यमुना सकल तीर्थाचे सन्निधान समुद्रांतस काही पळया पृथिव्यां यानि तीर्थानि तानि तीर्थानि सागरे
दलरी आमक सकल तीर्था वचून स्नान करच्या दायना सकल तीर्थाचे सन्निधान द्यावान समुद्रान दवरल्या दला समुद्र स्नान करच्या दातव्या केदनाई समुद्र स्नान करच्या दायना काय शास्त्र म्हणता समुद्रम पर्वणी स्पृशेत पर्वकाला मात्र समुद्र अप्पुडका आम्ही वरलेल टाईमार आम्ही बीचा वचून खेळच्या केदना कोरच्या ना समुद्र अप्पुडच्या ना आम्ही पर्वकाल म्हणून म्हणारे अमावास्या पुन्नव ग्रहण एकादशी असल पर्वकाल असं तेदान आम्ही समुद्र आणतो स्नान कोरका म्हणून म्हणता वरलेल दिवस स्नान कोरच्या ना कसन कोरच्या तका सकल तीर्थाचे सन्निधान समुद्रान दवरले समुद्र केदनाई स्नान कोरच्या दायना पर्वकालार मात्र तका त्या समुद्र असेल सकल तीर्थाचे सन्निधान पदे विप्रस्य दक्षिणे ब्राह्मणाला उज्विपाय अंगुष्ठा बोट्ट ಅಂತ सकाळी पळया सकल तीर्थात सन्निधान थई अस विप्रपाद विनिर्मुक्तम तोयम शिरसी धारये कोण है विप्रपाद तोय पाय धुवून घेऊन शिरसा धारण करून घेऊ का काही पळया धारण करून घेऊच मात्र नाही बाईले चरडू वांकाने पुरा फापूड का ते आमगेलन संप्रदाय आईला अस्सल ब्राह्मण पादोदक महिमा कसं नाही म्हणून घेऊन स्वयं परमात्मान श्रीनिवासाना दाखवून दिले कार्तिक्यां ज्येष्ठ पुष्करे तत्फलम पांडव श्रेष्ठ विप्राणाम पादशौचने असल अद्भुत महिमा पादोदकाच महिमा देवान दाखवून दिलाय आणि परमात्मूची सर्वोत्तम म्हणून घेऊन परमात्माना ह्या प्रसंगा मुखांतर दाखवून दिलाय मुखारी कशी तो श्रीनिवासू हंगा येऊन वासकोरची पडली ताणे वैकुंठगिरीचे महात्म्य सांगून झाले पर्वताचे महात्म्य तदनंतर परमात्मूचे सर्वोत्तम म्हणून प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर हंग कसन दाता सान एक प्रसंग पळया इतलं पुरा झाल्यानंतर नारद येऊन हंगा नारदान प्रूव्ह केलं परमात्मा सर्वोत्तम भृगु महर्षीने येऊन सांगले विष्णू सर्वोत्तम म्हणून सांगले हेकाडे भृगुमुनी केदन आयलो तेकाड लक्ष्मीनं पळया तिने तक्रार केले कसन झाले नारदान भृगुमुनीन हेकाड आईल तक्षण लक्ष्मी ह्या पुरा पळयतस तिक्क पळून बेजार झाल्या त्याला सांगनी भृगु महर्षी नसताना तीन कसं गेलं भृगु महर्षीने गेल्यानंतर हिक गडबिडी घरांतू आम्ही काही गावा विंगडकडे वत म्हणतात पॅकिंग दात म्हणतात गडबीड दात पळाय तशी ही गडबीड करतस काही श्रीनिवासान येऊन निमगेल काय कसं कसन झालंय इथलं गडबिडी रस्तो कसन झालंय म्हणून ती म्हणता गच्छामी देवदेवेश त्यक्त्वा त्वाम जगदीश्वर हा तुमक सोडवत्ता म्हणून म्हणेल एक क्षण हा राब्बाना तुमक सोडवत्ता म्हणून म्हणेल कसं गो कसन झालंय फळ त्या भृगुमुनीने येऊन लात मारल्या पादप्रहार केले वक्षस्थलारी ह्या सहन करून घ्यायच्या दायना हा एक क्षण असा म्हणले काही मक्क नव मारलेलं आहे तुक कसन केलंय लक्ष्मी म्हणता ताडितोसी जगन्नाथ ऋषिणावर जन्मना मदालिंगन स्थले देवपादे नैव जगतपथे खै मारलेलं ताणे ताण विंगडकडे खै मारलेलं असलं मग चिंती नासिल मग बेजार दाई नासिल त्याला मारलेलं वक्षस्थलाक तुम गेलं वक्षस्थलांत हा वाश्य लक्ष्मी नाशी खै देवाला वक्षस्थल आणतो माक्का मारलेलं म्हण के दालताणे तका हा एक क्षणभर खेळंगा सनावत्ता म्हणून म्हणेल काही पळया तीन ते दोपर्यंत सांगनी भृगून इथं पादप्रहार केले देवान पादोदक प्रक्षालन केलं पाद प्रक्षालन करून प्रोक्षण केलं पुरा करून घेऊन नुत बैसिले भृगु महर्षी केदन गेल्लो तेदन चूर केलं तिने आणि घरान तू तशीच कोणी आईल तेदन अतिथी बामणानं उलोन बशी काही 1 घंटा 1.5 घंटा जाता 2 घंटा जाता पंचाधिक जात असता आईला तिथे ओटो बाईला संगणी करत असता बामणाक वेळ झालाय म्हणून त्याला बाईल कसं नाही उरले ना किती म्हणा अतिथी असाची उरले ना ती कसं नाही उरले ना हा असो उरलेत असं त्या अतिथी केदन वत्ता कडेर बाईल म्हणता पळया 1 घंटा झाल्या हा तुम तावळच्यान सांगतस पेटे या म्हणून घेऊन आणि काय तुम्ही उलवून बसले तीन असं ते दौडते कसं नाही उरले ना गेल्यानंतर उरलेता लक्ष्मीन तशी केलेलं आहे लोक हे प्रेम कलह म्हणून म्हणता श्रीनिवास कल्याण प्रेम कलह करून चमकल काही ती रमा जगाम इति प्रेमणाचा कलहम कृत्वा तू हरिणासह देवालोटू प्रेम कलह कोरून घेऊन खै आयली म्हणून म्हणणार हा बायसवरून वत्ता म्हणून करवीरपूर आयली काही करवीरपूर म्हणा कोल्हापुरा येऊन सन्निहित झाली अशी देव माक्क सोण घेऊन लक्ष्मी कोल्हापुरा चमकल्या हाव हंगासून कसन कोरच्या हावर केन सोण ती सोदून घेऊन वत्ता म्हणून घेऊन हावर केन भूलोका आयलो भूलोका येऊन खय येऊन पावलो म्हणून हे व्यंकटाचलाक येऊन पावलो मुकार कसन दत्ता हे आम्ही फाल्या दिवसाक चिंतन करूया म्हणून सांगताची आईच्या दिवसाचे हे श्रीनिवास कल्याणाचे प्रवचन देवाल पादारविंद अर्पण करता श्रीकृष्णार्पणमस्तु. राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे
ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ 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 ಜಯ ಜಯ ರಾಮ ಅಕ್ಷಯಂ ಕರ್ಮ ಯಸ್ಮಿನ್ ಪರೇ ಸ್ವರ್ಪಿತಂ ಪ್ರಕ್ಷಯೈ ಯಾಂತಿ ದುಃಖಾನಿ ಯನ್ನಾಮತಃ ಅಕ್ಷರೋ ಯೋಜರಃ ಸರ್ವದೈವಾಮೃತಃ ಕುಕ್ಷಿಗಂ ಯಸ್ಯ ವಿಶ್ವಂ ಸದಾ ಜಾದಿಕಂ ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲ ಅಖಂಡಮಂಡನಂ ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲ ಅಖಂಡಮಂಡನಂ ದೇವತಾಮಂಡಲ ಅಖಂಡಮಂಡನಂ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ್ ಕೀ ಸೀತಾಪತಿ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಭಗವಾನ್ ಕೀ